श्री गणेशाय नमः प्रभु रामचंद्राय नमः। रामस्मरणे लक्ष्मण सवै गोटोनिया जान नमेला रघुनंदन विभीषण नमेला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचा स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे। त्या ठिकाणी असणारा राजा रावणाने ज्यावेळेस शक्ती सोडली लक्ष्मणजीला त्या ठिकाणी शक्ती लागली गेली आणि आपण परवा दिवशी ऐकलं गेलं असणाऱ्या हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत आणला, त्याच्यातील दिव्य औषधी असणाऱ्या सुषेणजी वैद्यराजाने निवडल्या गेल्या आणि त्या औषधीमध्ये प्रभू रामचंद्राच्या चरणतीर्थ त्या ठिकाणी मिक्स केलं, मिसळलं गेलं आणि ती औषधी लक्ष्मणजीच्या जखमा झालेल्या ठिकाणी लावल्या गेल्या। लक्ष्मणजी सावध त्या ठिकाणी झाले आणि लक्ष्मणजी सावध झाल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी सर्व वानरासहित प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, सुग्रीवाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं। सगळ्याला साष्टांग नमस्कार असणाऱ्या लक्ष्मणजीने घातला गेला। नमस्कारिले सुग्रीवासी नमन केले अंगदासी नमन सकळ वानरासी सौमित्रे सकाळसी नमेले। मग असणाऱ्या लक्ष्मणजीने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं, असणाऱ्या राजा सुग्रीवाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं, विभीषणजीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि सर्व वानराला असणारा नमस्कार त्या ठिकाणी घातला गेला। उठेला देखोनी लक्ष्मण उल्हासे रघुनंदन अलंगोणी सुषेण काय आपण बोलत। मग त्या ठिकाणी असणारा लक्ष्मणजी उठले गेले। हे असणाऱ्या सर्व वानरांनी बघितलं, सगळ्याला आनंद त्या ठिकाणी झाला आणि आनंद झाल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी सुषेणजी उठले गेले आणि लक्ष्मणजीला त्या ठिकाणी सुषेणजी काय बोलू लागले, तुझ्या उपकारा उत्तीर्ण सर्वतन होई जय गापन। तुझ्या उपकारा उत्तीर्ण सर्वतन होई जय गापन सौमित्रासी जीवनदान दाता तू सुषेण झालासी। मग असणारे प्रभू रामचंद्र उठून उभं राहिले, सुषेणजीला बोलवलं गेलं आणि बोलू लागलेले, सुषेणजी तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष्मणजीला जीवदान दिलं, लक्ष्मण असणाऱ्या लक्ष्मणजीला जीवन देणार जीवदाता म्हणून सुग्रीवा तुम्ही त्या ठिकाणी आहात। हे महान कार्य असणाऱ्या सुषेणजी तुम्ही केलं, तुमच्यामुळे लक्ष्मणजी त्या ठिकाणी सावध झाले म्हणून प्रभू रामचंद्र सुषेणजीची स्तुती करू लागले। ऐसे विनोनी सुषेण अलिंगीला पण सवयची धरोनी लक्ष्मण हृदयी जाण अलिंगी। मग असणाऱ्या त्या ठिकाणी सुषेणजीची स्तुती केली, प्रेमाचं आलिंगन सुषेणजीला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने दिलं आणि लगेच लक्ष्मणजीला आपल्या हृदयाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने कवटाळलं गेलं। पूर्वाळीता अमृत हस्ती अंगी गायवन नदी सती अस्ति सांदल्या यथा स्थिती श्री रघुपती स्पर्शता। आणि प्रभू रामचंद्राने असणाऱ्या लक्ष्मणजीला असणारं प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी दिलं आणि मस्तकावरून सर्व अंगावरून आपला असणारा कृपेचा वरदहस्त त्या ठिकाणी ठेवला आणि सगळ्या अंगावरून हात त्या ठिकाणी फिरवला गेला। जी काही असणारं त्या ठिकाणी वानाचं वन लागलेलं होतं ते व्रण सर्व असणारं नाहीसं झालं। पहिल्यापेक्षा द्विगुणित अवस्था असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी प्राप्त झाले, एकही वन अंगावर त्या ठिकाणी राहिला नाही। करोनी औषधांचे मी वांचविले सौमित्रास सामर्थ्य पूर्ण परेश परी कोणास कळेना। मग असणारा त्या ठिकाणी पूर्ण परेश असणारा जगाचा कर्ता करविता असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे। निमित्त मात्र असणाऱ्या सुषेणजीचं केलं, औषधीचं निमित्त त्या ठिकाणी केलं, पण पूर्ण लक्ष्मणजीला जे असणारं त्या ठिकाणी उठवलं गेलं ते प्रभू रामचंद्र मूळ आहेत त्या ठिकाणी। हे कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी कळलं नाही, कुणालाच असणारं त्या ठिकाणी दाखवून दिलं नाही। कर्ता करविता सर्व असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे ग्रंथकर्ते सांगतायत। घेऊनी मोहाची बुंदी बोलत असे सौमित्रा प्रती भेटलासी उर्मिला पती त्रिजगती सौभाग्य। मग त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र जगाच्या जगलौकिकासाठी त्या ठिकाणी भावाविषयीचा मोह आहे, याचा असणारा मोहाचं पांघरून त्या ठिकाणी घेतलं, दाखवू लागलेले आहेत, बोलू लागलेले आहेत। लक्ष्मणा तू असणारा सावध त्या ठिकाणी झाला, उर्मिलेचा पती असणारा लक्ष्मण आहे,
आणि या ठिकाणी असणारा सावध झाला आणि सगळ्याला आनंद त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणा तो दिला. म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणजीला बोलू लागले, तुझ्या अंगीचा गाव देखताची मा भाव मज प्राणांत झाला पाव आठविता देह पुरेना. अरे लक्ष्मण काय सांगू, ज्या वेळेस तुझ्या अंगावर असणाऱ्या त्या ठिकाणी वाणाचे व्रण होते ते व्रण बघितल्याबरोबर माझा प्राणांत त्या ठिकाणी होण्याची वेळ आली होती. मला असह्य वेदना त्या ठिकाणी झाल्या. आज जर त्या गोष्टीचा आठव त्या ठिकाणी झाला, डोळ्यासमोर ते व्रण जर त्या ठिकाणी पाहिले गेले, आठवले गेले, तर अंग थरथरा त्या ठिकाणी कापते बाबा. एवढी असणारी भीती मला त्या ठिकाणी वाटत होती, एवढं दुःख मला त्या ठिकाणी आणि होत होत. निज रूप देखोनी लक्ष्मणा अति सुख झाले रघुनंदना पौर्णिमेचा चंद्र जाना जेवी पूर्ण 16 कळी. मग असणार त्या ठिकाणी पहिली असणारं जे व्रण होतं हे व्रण संपलं गेलं, नाहीसं झालं. द्विगुणित अवस्था असणाऱ्या लक्ष्मणजीच्या अंगी त्या ठिकाणी पाहिली गेली आणि प्रभू रामचंद्राला कसं त्या ठिकाणी वाटू लागलं. जसा काय असणारा पौर्णिमेचा असणारा निखळ चंद्र त्या ठिकाणी शोभून दिसावा, जसा पौर्णिमेच्या चंद्राला जसा डाग त्या ठिकाणी दिसत नाही, जसा निखळ प्रकाश त्या ठिकाणी दिसतो, तशा असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी पाहिलं गेलं. लक्ष्मणजी त्या असणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल दिसू लागले. सुशेना तू महाचतुर आणि हनुमान वीर कपिंद्र झाला दोघांचा कृतोपकार बंधू सौमित्र मज दिदला. मग त्या ठिकाणी सुशेनजीला प्रभू रामचंद्र बोलू लागले, सुशेनजी तुम्ही असणाऱ्या औषधाच्या माध्यमातून लक्ष्मणजीला उठविलं आणि हनुमंतानी एवढा द्रोणागिरी पर्वत त्या ठिकाणी आला, त्याच्यावरची औषधी तुम्ही त्या ठिकाणी शोधली गेली आणि त्याच्यामुळे माझ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी उठवलं गेलं. मी तुमच्या दोघांचाही असणाऱ्या सुशेनजी हनुमंताचा आणि तुमचा कृतोपकारी त्या ठिकाणी आहे. वांचविला लक्ष्मण विवांचलो रघुनंदन वांचले भरत शत्रुघ्न सीताची वांचली. मग असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतानी पर्वतांना तुम्ही औषधीनं त्या ठिकाणी उठवलं गेलं, कृतोपकारी आहेच, पण अनेकांचा जीव तुम्ही त्या ठिकाणी वाचवला. जर लक्ष्मणजी संपलं असतं तर मीही संपलो असतो, मीही संपलो असतो तर भरत शत्रुघ्न त्या ठिकाणी संपले असते. नवनव असणाऱ्या तिन्ही माताही त्या ठिकाणी संपल्या असत्या. नवनव सगळ्या असणाऱ्या अयोध्या नगरवासियांनी वानर मंडळी सहित प्राणाचा त्याग त्या ठिकाणी केला असता, पण तुमच्या रोगामुळे सर्व काही वाचले गेले. म्हणून धन्य धन्य असणारे सुशेनजी आणि हनुमंता. विभीषण शरणागत अंगद सुग्रीव वानरनाथ तिघी माता निश्चित जन समस्त अयोध्येचे. मग एवढंच नाही, दुःख कुठं वाढत गेलं असतं. राजा सुग्रीवानी ही प्राणाचा त्याग केला असता, विभीषणजींनी त्या ठिकाणी संपले असते आणि ही दोघही संपल्यानंतर वानर मंडळीलाही दुःख झालं असतं. त्यांनी सुद्धा आपलं जीवन त्या ठिकाणी संपवलं असतं, एवढं प्राणांत त्या ठिकाणी ओढवला असता, पण तुम्ही लक्ष्मणजीला त्या ठिकाणी दोघांनी उठवलं गेलं. म्हणून मी तुमचा कृतोपकारी त्या ठिकाणी आहे. हनुमान आणि सुशेन याची रीती आपण स्थविता झाला लक्ष्मण जीवनदान तुम्ही दिले. मग त्या ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र म्हणले का लक्ष्मणजी असणारे लक्ष्मणजी त्या ठिकाणी सुशेनजी आणि असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायालाही म्हणू लागलेले आहेत, बाबांनो तुम्ही दोघांनी मिळून मला असणारं जीवनदान त्या ठिकाणी दिलं. तुमच्यामुळे मी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी उभा राहिलो. मीही तुमचा असणारा कृतोपकारी आहे. लक्ष्मणजी धन्यता मानू लागले. ऐसे बोलता रघुनंदन आणि बंधू लक्ष्मण एरिया लागून या चरणा दोघा जना लिंगिले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले लक्ष्मणजीलाही अतिशय आनंद झाला, प्रभू रामचंद्रालाही आनंद झालेला आहे. दोघही त्या ठिकाणी उठली गेली आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी सुशेनजीला आणि असणारा हनुमंतरायाला प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी दोघांनी म्हणजे दिलं. ऐसे स्वामी रघुनाथा धने उपकार घेसी माता आम्ही मशके तत्वता महिमा सर्वता तीर्थाचा. मग लगेच एवढी स्तुती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सुशेनजीची हनुमंताची केली. त्याच वेळेस दोघही समोर त्या ठिकाणी हात जोडून उभा राहिले आणि सांगू लागले, धन्य धन्य असणाऱ्या प्रभू रामचंद्रा, सगळं कार्य असणारं करणार तुम्ही म्हणले.
निमित्त मात्र आम्हाला त्या ठिकाणी पुढे केलं, सगळं कार्य म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही केलं, आणि शेवटी म्हणजे उपकारी म्हणून म्हणजे तुम्ही आम्हाला बोलता, हे बोलणं म्हणजे त्या ठिकाणी शोभत नाही, योग्य त्या ठिकाणी नाही। हे जे कार्य झालं लक्ष्मणजीला उठवण्याचं ते तुमच्यामुळे त्या ठिकाणी झालं। तुझे चरण तीर्थ न घेता प्रयत्नाची झाली व्रता, घेता तुझा चरण तीर्थ सावधानता सौमित्रासी। रमा ज्या वेळेस असणारी औषधी त्या ठिकाणी मिक्स केली, आणि अशी औषधी असणाऱ्या लक्ष्मणजीच्या अंगाला त्या ठिकाणी जिथं सांडलं होतं तिथं लावली गेली, तरीही त्या ठिकाणी लक्ष्मणजी सावध झाले नाहीत। व्यर्थ असणारा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला। ज्या वेळेस तुमच्या असणाऱ्या चरणाचं तीर्थ त्या ठिकाणी घेतलं, त्या औषधीमध्ये मिसळलं, त्यावेळेस लक्ष्मणजी त्या ठिकाणी उठले गेले। सामर्थ आपुले लोपविसी आणि उपकार माता घेसी, महत्ववान राधेसी निज मानसी कृपाळू। काय प्रभू रामचंद्र म्हणले तुमचं असणारं त्या ठिकाणी कार्य तुमच्यामुळे झालं, हे तुम्ही लपवून त्या ठिकाणी ठेवता। स्वतः असणारा त्या ठिकाणी उपकारी म्हणून त्या ठिकाणी होता, आणि असणाऱ्या वानराची महती त्या ठिकाणी वाढावी म्हणून असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी तुम्ही पुढे करता। हे सर्व कार्य असणार तुमच्यामुळे त्या ठिकाणी झालं, म्हणून सुषेणजी आणि हनुमंतराया बोलू लागले। लोकोनी स्वसामर्थ्या महत्व देणे निज भक्ता, हे साजे कार गुणाता दीनानाथाकडे केवी। रमा स्वतःचं महत्व त्या ठिकाणी लपवायचं नसणारं त्या ठिकाणी वानराचं महत्व वाढवायचं, हे फक्त रामा तुम्हाला त्या ठिकाणी जमतं, इतराला हे शक्य त्या ठिकाणी नाही। ऐसे करून या स्तवन घालून या लोटांगण, तव सुग्रीव राजा पण रघुनंदना विनवीत। मग एवढ्या दोघांचं बोलणं त्या ठिकाणी झालं, तेवढ्या वेळात असणारे राजा सुग्रीव त्या ठिकाणी उभा राहिले, आणि उभा राहून त्या ठिकाणी लोटांगण घालून त्या ठिकाणी काय बोलू लागले। चरणी ठेवून या माता विनवते रघुनाथा, आपण ते कोणी पर्वता वानरा समजता उल्हास। मग त्या ठिकाणी असणार राजा सुग्रीव व प्रभू रामचंद्राच्या समोर आलेले आहेत, बोलू लागलेले आहेत, स्वामीवर्या हा जो हनुमंताने द्रोणागिरी पर्वत त्या ठिकाणी आणलेला आहे, अजून तिथंच आहे पर्वत आणलेला आहे, हा पर्वत त्या ठिकाणी शोभिवंत दिसू लागलेला आहे। सर्व वानर मंडळीला त्या ठिकाणी हा पर्वत पाहू वाटू लागलेला आहे, त्या असणाऱ्या पर्वताचं नवल वानराला त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे। पहावया पर्वतेंद्र वानरा लाल थोर, अन्न देणे सत्वर श्रीरामचंद्रा कृपाळू। म्हणून रामा या वानराला म्हणले हा पर्वत म्हणले त्या ठिकाणी सगळ्या पर्वतावर जावं, स्वइच्छेनं वागडावं, आनंद त्या ठिकाणी घ्यावा। पर्वत कसा आहे, झाडं झुडपं कशी आहेत, दिव्य औषधीचा असणारा महिमा त्या ठिकाणी सांगितला, त्याप्रमाणे पहावं ही इच्छा प्रत्येक वानराच्या मनामध्ये आहे। म्हणून रामा तुम्ही असणारी आज्ञा द्यावी वानराला, की हा पर्वत त्या ठिकाणी पाहण्यासाठी आज्ञा म्हणले द्यावी। हे कोणी सुग्रीवाचे वचन राम झाला सेवदन, तुझे आज्ञा उल्लंघन शके कोण करावया। मग असणाऱ्या राजा सुग्रीवाने हात जोडला, रामाला सांगितलं, रामा सर्व वानराला पर्वत पाहण्यासाठी आज्ञा द्या। म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र हसले आणि सांगितलं, सुग्रीवा वानरांचा राजा आहे, आणि राजाची आज्ञा कोण त्या ठिकाणी उल्लंघन करू शकणार आहे म्हणले, तुमची आज्ञा प्रमाण त्या ठिकाणी मानली गेली म्हणले, जावा म्हणले बघायला। पर्वतावरी सुखे जावे, शिखरे शिखर पहावे, फळ जळ स्वीकारावे, तृप्त करावे वानरा। राजा सुग्रीवा सर्व वानर घेऊन म्हणले त्या असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावर जावा, तिथं काही भली मोठी वृक्ष आहेत, सुंदर वृक्ष आहेत, त्याचंही असणारं त्या ठिकाणी पहा। सुंदर असणारं त्या ठिकाणी पाण्याचं सरोवर आहे, सुंदर निर्मळ असणारं पाणी, त्याचाही असणारा आस्वाद घ्या, तेही पाणी त्या ठिकाणी प्राशन करा, यथेच्छ असणारं सुख त्या पर्वतावर फिरून म्हणले उपभोगा। ऐसे रामे आज्ञा पिले, तव सुग्रीवे मागुती विनवले, देवते ते पाहिजे आले वचन मानिले श्रीरामे। मग प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली, जावा म्हणले, यथेच्छ सुख म्हणले त्या घ्या म्हणले पर्वतावर जाऊन। तेव्हा राजा सुग्रीवानी पुन्हा एकदा रामाला हात जोडलं गेलं, सांगितलं, रामा आम्हाला आज्ञा दिली, आम्ही जातो, पण आम्ही एकटे जाणार नाही, तुम्ही बी म्हणले आमच्या बरोबर त्या असणाऱ्या पर्वतावर आणि यावं लागतंय।
रामचंद्रा समवेत वानर वळंगळे पर्वत नाना रत्नी शोभत जैसा दिस रत्नाकर. मग त्या ठिकाणी लगेच राजा सुग्रीवानं सांगितलं, रामा तुम्हाला बी यावं लागतंय. म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र उठले, राजा सुग्रीव उठले, विभीषणजी लक्ष्मणजी त्या ठिकाणी उठले आणि सर्व वानरासहित त्या असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावर, हनुमंताने आणलेल्या द्रोणागिरी पर्वतावर त्या ठिकाणी गेले. असणार त्या ठिकाणी एवढं तेज त्या ठिकाणी पसरलं गेलं, एवढं दैदिप्यमान असणारा पर्वत त्या ठिकाणी पाहू लागले. विचित्र धातू शोभत विचित्र दिसे जलस्तोत्र विचित्र सरोवर ते कमळे शोभत विचित्र. मग सुंदर प्रकारे असणारा पाण्याचा असणारा जलस्रोत आहे त्या ठिकाणी, पाणी वाहू लागलेलं आहे. निर्मळ सरोवर आहेत. असणारा त्या ठिकाणी दिव्य असणारी फुलं आहेत त्या ठिकाणी, औषधी वनस्पती आहेत. सगळं एवढं तेज त्या वनस्पतीचं त्या ठिकाणी पसरलेलं आहे. सगळं निर्खोल वानर मंडळी सहित सर्वजण पाहू लागले. विचित्र धूम्रवल्ली तेत विचित्र औषधी अनंत देखता सौमित्र विस्मित आश्चर्यमानित श्रीराम. मग तिथं असणाऱ्या धूम्रवल्ली म्हणजे असणाऱ्या धुरासारखी असणारी त्या ठिकाणी वेलीची झाडं आहेत. सुंदर असणारी औषधी वनस्पती आहेत. कित्येक नाना प्रकारच्या औषधी आहेत त्या ठिकाणी. लक्ष्मणजींनी पाहिल्या गेल्या. लक्ष्मणजीलाही आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. शोभा दे कोणी पर्वती सूर्य कुशे सुषणा प्रती दे औषधी पर्वती काय निमित्ती राहिल्या. मग लगेच लक्ष्मणाने त्या ठिकाणी पाहिलं गेलं. सुषणजीला बोलिलं, सुषणजी महाराज डॉक्टर साहेब म्हणले याच पर्वतावर म्हणजे या दिव्य औषधी वनस्पती आहे त्या ठिकाणी. मग ह्याच असणाऱ्या पर्वतावर औषधी राहण्याचं काय कारण आहे म्हणजे हितच का त्या ठिकाणी औषधी राहिल्या गेल्या असा प्रश्न सुषणजीला लक्ष्मणजींनी विचारला. साध्यंत दहा वृत्तांत सुषेना सांगे इत्यनुभूत पुस्ता झाला वानरनाथ कोणी सांगत सुषेन. मग त्या ठिकाणी राजा सुग्रीवानी विचारलं गेलं की म्हणले असणाऱ्या ह्या दिव्य औषधी आहेत ह्या असणाऱ्या पर्वतावरच का त्या ठिकाणी राहिल्या गेल्या, इतर ठिकाणी का नाही त्या, असं ज्या वेळेस असणाऱ्या वानरांचा राजा सुग्रीवानी विचारलं गेलो त्यावेळेस सुषेणजी साध्यंत हितंभूत असणारा वृत्तांत त्या दिव्य औषधी वनस्पतीसाठी सांगू लागलेले आहे. ब्रह्मशाप इंद्रासी झाला रत्न समोसागरी पडाला मनोनी मंथना दर मांडीला देवी दैत्य मेळा मिळवणी. मग असणारा त्या ठिकाणी म्हणले ब्रह्मदेवाला का ब्रह्मदेवाचा शाप इंद्राला झाला, सगळं रत्न समुद्रात पडलं. पुन्हा मंथन सर. ब्रह्मशाप इंद्रासी झाला रत्न समोसागरी पडाला मनोनी मंथन ब्रह्मशाप इंद्रासी झाला रत्न समूह सागरी पडला मनोनी मंथन दर मांडीला देवी दैत्य मेळा मिळवणी. मग म्हणले एके वेळेस म्हणले असणाऱ्या ब्रह्मदेवाचा शाप म्हणले असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी इंद्रदेवाला झाला. आता ती शापाचं कारण ही पुढे सांगते. पण म्हणले ब्रह्मदेवाचा शाप इंद्रदेवाला त्या ठिकाणी झाला. इंद्रदेवापाशी जी काही रत्नाचा समूह होता, रत्नाचा साठा होता, तो त्या शापामुळे असणाऱ्या समुद्रात म्हणले त्या ठिकाणी पडला गेला. मग आता पडलेलं रत्न आहे, मौल्यवान रत्न आहे, काढायचंय बाहेर. मग ती काय खोल असणारा समुद्र आहे, कसा काढायचा म्हणून सर्व देवांनी ठरवलं गेलं की असणाऱ्या समुद्राचं मंथन त्या ठिकाणी करायचं, निपडलेली रत्न त्या ठिकाणी बाहेर काढायचे ठरवलं गेलं. लोकपाळ समस्त यक्ष किन्नर समस्त राक्षस पातले ते तर ऋषी बहुत पाहू आले. मग आता एवढं मौल्यवान असणारं त्या ठिकाणी रत्न इथे मानल्यावर ज्याला त्याला हाव सुटली, मला मिळेल मला मिळेल म्हणून मला त्या ठिकाणी यक्ष गण गंधर्व किन्नर बी त्या ठिकाणी आले. पुन्हा असणारी त्या ठिकाणी राजा रावणाच्या कुळीतली राक्षसवती ती बी त्या ठिकाणी आली आणि सगळी देव बी त्या ठिकाणी रत्न शोधण्यासाठी त्या समुद्राकडे आली. देवांगना आणि जगजरी नृत्य करीती नाना परी गंधर्व जाती सप्तस्वरी मंथन सागरी पाहू आले. मग तिथं असणाऱ्या त्या ठिकाणी आता देवाचं दैत्याचं असणारं मंथन त्या समुद्रामध्ये करणार आहे दोघं मिळून. म्हणून असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणच्या अप्सरा आहेत, ह्या सगळ्या अप्सरा त्या ठिकाणी आल्या आणि असणार हे जे मंथन आहे हे मंथन पाहत असताना सुस्वर गायन त्या ठिकाणी करू लागल्या. मंदर करोनिया रवी वासुकी बिरडी बरवी उच्च धरिले देवी मुख दैत्य धरिले. मग
समुद्राचं मंथन करायचं. मंदरागिरी नावाचा असणारा पर्वत त्या ठिकाणी रवीच्या रूपानं उभा केलेला आहे. आणि त्याच पर्वताला जसं रवीला आपण दोरी त्या ठिकाणी गुंडाळावी तसं वासुकी नाग त्या ठिकाणी आणलेला आहे. वासुकी नाग त्या पर्वताला असणारा त्या मंदरागिरी पर्वताला त्या ठिकाणी वेढा टाकलेला आहे. तोंडाकडे असणाऱ्या राक्षसांनी धरलेला आहे. शेपटीला असणाऱ्या देवानी त्या ठिकाणी धरलेला आहे. आणि समुद्र मंथन करण्यासाठी चालू करू लागले. मंदराद्री जाईल रसा तळा म्हणून कुर्म तळी राहिला. मंथनारंभ केला त्यादर के करोनिया. मग आता एवढा मोठा मंदरागिरी पर्वत आहे, रवीच्या रूपाने समुद्रामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग या असणाऱ्या पर्वताच्या भारानं तळाला असणारा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी वजानं जाईल म्हणून आपल्या असणाऱ्या कासवानं त्या ठिकाणी पाठ दिली. आणि त्या पर्वताखाली कासवानं आपली पाठ त्या ठिकाणी लावली. आणि असणाऱ्या तोंडाकडल्या बाजूला दैत्य आहेत, असणाऱ्या शेपटीकडल्या बाजूला असणारे देव आहेत. आणि या असणाऱ्या मंदरागिरी पर्वताच्या साह्यानं ही वासुकी रूपी देवाच्या असणाऱ्या दोरीच्या साह्यानं समुद्राचं मंथन त्या ठिकाणी चालू केलं. प्रारंभीच हलाहल जाळीत जगती तळ उठिले तत्काळ लोक सकळ तळमळती. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वासुकीनं त्या ठिकाणी म्हणले मंथन करायला चालू केलं. समुद्राचं मंथन करताना असणारा हळहळ विष त्या ठिकाणी आणि म्हणजे निघू लागलं. विष निघाल्याबरोबर संपूर्ण जगती तळ जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्या विषामध्ये त्या ठिकाणी होतं. मग एवढं विष त्या ठिकाणी निघायला लागलं. संपूर्ण ह्या जगती तळावर जे असणारं त्या ठिकाणी चराचर आहे हे व्याकुळ होऊ लागलं. विवळ त्या ठिकाणी होऊ लागलं. दुःख त्या ठिकाणी आणि सगळ्याला होऊ लागलं. जाळीता सकळ जणांसी मग पाचले शंकरासी ते निघले विषाशी जाळीत्यासी अनिवार. मग एवढं विष त्या ठिकाणी पसरलं गेलं. लोक तळमळ करू लागली. अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी सगळ्याला बाधा त्या विषाची होऊ लागली. मग काही असणाऱ्या महादेवाकडे घरानं त्या ठिकाणी मानलं गेलं. महादेवजी या संकटातून आम्हाला बाहेर त्या ठिकाणी काढा. लगेच महादेवजीला असणारी कृपा उपजली गेली. महादेवजी तिथं आले आणि जे काही हे हळहळ विष आहे त्या ठिकाणी हे सगळं विष महादेवानी स्वतः असणारं प्राशनाने त्या ठिकाणी म्हणले केलं. शिव झाला कासविसी तोच मरे भगवंतासी येता राम नाम मुखासी झाली विषाची उपशांती. मग एवढं विष त्या ठिकाणी महादेवानी म्हणले शोषलं गेलं. मग विष शोषल्यामुळे त्या ठिकाणी प्राणांत होण्याची वेळ आहे. महादेवजीलाही त्या ठिकाणी त्या विषयाची बाधा त्या ठिकाणी होऊ लागली. असंख्य दुःख वेदना त्या ठिकाणी महादेवजीला होऊ लागल्या. मग महादेवजींनी ओळखलं गेलं या असणाऱ्या विषातून आपल्याला बाहेर निघायचं असणारं असलं तर बाहेर काढणारा एक असणारा भगवंत आहे त्या ठिकाणी. भगवंताचा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा धावा त्या ठिकाणी केला. अखंड राम 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 नामाचं असणारं स्मरण महादेवजींनी त्या ठिकाणी केलं. आणि सगळं जे विष होतं त्या ठिकाणी ते विष निर्विष त्या ठिकाणी झालं. राम नामामुळं महादेवजीला असणारं सुख त्या ठिकाणी प्राप्त आणि त्या ठिकाणी म्हणले झालं. पुणे मंथन आरंभिले रत्नांचे समूह निघाले विवेकाव करिता धरले तेथे लागले भांडण. मग म्हणले असणारं त्या ठिकाणी इकडं म्हणले देव दैत्याने असणारं मंथन त्या ठिकाणी चालू केलं. करता करता असणारी त्या ठिकाणी म्हणले मंथन करत असताना असणारी रत्न त्या ठिकाणी प्राप्त झाली. मग एवढं कष्ट कोण घेत होतं? असणारे देव आणि दैत्य. मग हे असणारं रत्न प्राप्त झाल्यानंतर देवाला वाटू लागलं ही आपल्यालाच मिळावी. दैत्याला बी वाटू लागलं एवढं कष्ट घेतलंय तोंडाला बाबाच्या धरून त्या ठिकाणी मंथन केलंय. एवढं कष्ट घेतल्यामुळे आपल्याला बी म्हणजे असणारं रत्न त्या ठिकाणी मिळावा म्हणून देवाचं दैत्याचं म्हणजे भांडण म्हणजे त्या ठिकाणी लागलं. मध्य दिधले दैत्यासी लक्ष्मी कौस्तुभ विष्णूसी एर पाठवी स्वर्गासी आला दैत्यासी अति क्रोध. मग म्हणले त्या समुद्र मंथनातून असणारं त्या ठिकाणी म्हणले मध्य मध्य एक रत्न रूपी मध्य त्या ठिकाणी मिळालं. दुसरं असणारं कौस्तुभ त्या ठिकाणी मिळालं. आणि बाकीची जी रत्न होती ती स्वर्गाला पाठवली. आणि कौस्तुभ नावाचं रत्न
असणाऱ्या भगवंतानी त्या ठिकाणी घेतलं आणि मद्य हे असणाऱ्या दानवाला त्या ठिकाणी दिलं. म्हणजे राक्षसाला दारू आणि कौस्तुभी असणाऱ्या देवाला हे दोन रत्न दोघांनी वाटून त्या ठिकाणी घेतले. मंथन करिता कष्टलो आम्ही अमृत घेऊनी जाल तुम्ही म्हणून या उठिले संग्रामी रणभूमी रणमारे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या दैत्यांनी म्हणले बोलायला सुरुवात केली. चांगलाय की म्हणले असणार म्हणले कौस्तुभ नाव असणारे अमृत रूपी रत्न म्हणले त्या ठिकाणी निघालं. हे अमृत म्हणजे तुम्ही देवासाठी घेऊन जाणार आणि दारू आम्हाला म्हणले त्या ठिकाणी देणार. हे कुठला न्याय आहे म्हणले त्या ठिकाणी. जी काय मिळालंय ती सगळ्याला म्हणले समान त्या ठिकाणी मिळायला पाहिजे द्यावं. असं हे अमृत म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी आम्ही निघू देणार नाही म्हणून दैत्य आणि भांडणाला उठले. सहज दैत्य बळवंत वरी मध्ये पाने उन्मत विद्या मिसळले अद्भुत देवांचा घात करिताची. मग म्हणले नावालाच असणारी त्या ठिकाणी दैत्य होती, राक्षस होती. राक्षस म्हणल्यावर तिथं बळाला काय कमी आहे त्या ठिकाणी. अंगी प्रत्येकाच्या अंगी असणारा अफाट बळ आहे आणि त्याच्यावर ही समुद्र मंथनातून निघालेली दारू आहे. मग आधीच ताकदवान आणि त्याच्यावर पुन्हा दारूचा मारा काय म्हणजे तिथं ताकदीला कमी आहे. म्हणजे उन्मत्त झाली बळानं त्या ठिकाणी आणि उन्मत्त होऊन असणार त्या ठिकाणी अमृत मागण्यासाठी देवाबरोबर दारोने युद्ध त्या ठिकाणी करू लागले. मंथन करीत रमिले देव क्षीण शक्ती झाले देते झोडीत उठिले पळे झाले दस दिशा. मग एवढं म्हणले असणाऱ्या राक्षसांनी म्हणले भांडण म्हणजे करायला सुरुवात केली. राक्षसाच्या पुढं सगळे देव त्या ठिकाणी क्षीण झाले. त्राही त्राही असणाऱ्या देवाला करून म्हणजे राक्षसांनी सोडलं गेलं. देवानी भांडण करायचं सोलन पळू लागली राक्षसाला भिवून. एका रडती ओरडती भेने दस दिशा धावती धाव पावगा श्रीपती या कांती संरक्षी. मग एवढी राक्षस त्या ठिकाणी त्राही त्राही करून सोडू लागली. बोंबलत देव त्या ठिकाणी भांडण करायचं सोलन भिवून पळायला लागली. त्या ठिकाणी भगवंताचा दावा केला. हे असणाऱ्या विष्णू भगवंता धावत या आम्हाला असणाऱ्या ह्या राक्षसाच्या संकटातून त्या ठिकाणी वाचवा म्हणून भगवंताचा दावा करत भगवंताकडे त्या ठिकाणी पळत म्हणले सर्व देव जाऊ लागले. ते कोणी देवाची करुणा विष्णू कळवेला मना करिता झाला सूचना दैत्य हनाना लागोनी. मग एवढं देव त्या ठिकाणी काकुळतीला आलेला आहे, दावा करू लागलेला आहे. विष्णू भगवंताला या असणाऱ्या देवाविषयी कळवळा त्या ठिकाणी आला. आता काही केलं तर असणाऱ्या देवाला त्या ठिकाणी वाचवावं लागेल, आधार त्या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणून विष्णू भगवंत पुढे त्या ठिकाणी आले आणि काय असणाऱ्या देवाला त्या ठिकाणी सांगू लागले. रूपे झाला तो मोहिनी अति सुंदर त्रिभुवनी विश्व लाविले ध्यानी दैत्य भुलवणी मोहिले. मग त्या ठिकाणी विष्णू भगवंतानी असणाऱ्या मोहिनीचं रूप त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि मोहिनीच्या रूपानं संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी मोहून टाकण्याचं सामर्थ्य विष्णू भगवंताच्या अंगी त्या ठिकाणी होतं. म्हणून हे मोहिनीचं रूप त्या ठिकाणी घेऊन हे जे असणारे दैत्य आहेत त्या ठिकाणी मनानं उन्मत्त झालेले आहेत, बळानं उन्मत्त झालेले आहेत, त्यांच्यावर मोहिनी त्या ठिकाणी टाकायचे आणि मोहिनीमध्ये असणारं गुरपटून त्या ठिकाणी हे राक्षसाला ठेवायचा असा विचार भगवंतानी केला. मिळवणी मोहिनी पाशी वेळी येले तेसी लागती वेळोवेळा पायासी तू आम्हासी अंगीकारी. मग एवढं सुंदर असणाऱ्या मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानी केलं आणि या दैत्याकडे त्या ठिकाणी विष्णू भगवंत गेले. समोर मोहिनीचं रूप बघितल्याबरोबर असणारे दैत्य त्या ठिकाणी हात जोडून पळू लागले. त्या मोहिनीकडं सांगू लागले, प्रत्येकाला वाटायचं ही मोहिनी आपल्याला त्या ठिकाणी मिळावी, आपल्यालाच वश त्या ठिकाणी व्हावी. म्हणून सगळे असणारी दैत्य त्या मोहिनीकडं धावू लागले. तेन पाहे कोणाकडे दैत्य समोदे कोणी रडे फुंद फुंदो पाया पडे आम्हाकडे पाहे पा. मग असणारे दैत्य त्या ठिकाणी मला वशवू म्हणून प्रत्येक दैत्य त्या ठिकाणी जायचं. पण मोहिनीनं कुणाकडे त्या ठिकाणी बघायचं नाही. याच्याकडे बघितलं ती मागे धावायला लागला की लगेच असणारी मान मोडायची दुसरीकडे त्या ठिकाणी बघायचं. दैत्य कासावीस झाले, काय करावं आपल्याला प्राप्त होत नाही. असं करता करता सगळी त्या ठिकाणी रडू लागली, मला वशवू मला प्राप्त करून घे.
म्हणून त्या असणाऱ्या मोहिनीचा दावा सर्व दैत्य त्या ठिकाणी करू लागले. अंगीकारी आम्हासी करू जे जे तू सांगसी नुलंगी तुझ्या वचनासी घे भाकेसी आमुच्या. आणि असणारे दैत्य म्हणू लागले, हे मोहिनी तू मला प्राप्त हो, मी तुझ्या चरणाचा दास आहे त्या ठिकाणी, तुझी असणार दास्य तू आम्ही करू, तू जी काही काम सांगशील ती काम म्हणली त्या ठिकाणी करू, तुझ्या वचनाच्या बाहेर कदापिही त्या ठिकाणी जाणार नाही, पण आम्हाला वश त्या ठिकाणी हो. म्हणून त्या असणाऱ्या मोहिनीची असणारी प्रार्थना हात जोडून दैत्य करू लागलेले आहे. कोणी दैत्याचे वचन मोहिनी बोलली आपण परस्परे काय म्हणून तुम्ही भांडण लागले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी एवढं म्हणजे मोहिनीच्या मागे हे दैत्य त्या ठिकाणी लागले. तेव्हा मोहिनीनं बोलायला सुरुवात केली. भगवंत आहेत मोहिनीच्या रूपाने आलेले आहेत. सांगायला सुरुवात केली, दैत्यानो तुम्ही आणि असणारे देव म्हणजे त्या ठिकाणी अमृतासाठी एवढं का म्हणजे त्या ठिकाणी भांडणाला म्हणजे उठलावून का भांडण त्या ठिकाणी करू लागला. तो समूळ वृत्तांत मज सांगावा साधंत तुमचा कल समस्त मी त्वरित छेदीन. मग असणाऱ्या त्या ठिकाणी मोहिनीच्या रूपाने विष्णू भगवंत बोलू लागलेले आहे. बाबांनो एवढं म्हणजे असणाऱ्या एकमेकाच्या जीवावर उठण्यापर्यंत म्हणजे तुमचं भांडण म्हणजे त्या ठिकाणी गेलंय. काय भांडणाचं काय कारण आहे, काय म्हणजे एवढं त्या ठिकाणी देवाला मारायला लागलो कशासाठी, म्हणजे तुमच्या दोघांचं भांडण म्हणजे मी समजुतीनं त्या ठिकाणी मिटवतो, पण काय कारण आहे कशासाठी भांडण आहे संपूर्ण म्हणजे कथा मला सांगा. कथा ते वचन अवे गेले भुलून सांगते झाले आपण अपूर्ण कथन युद्धाचे. मग आता एवढं मोहिनीच्या मुखातून शब्द येतं म्हणल्यावर सगळं दैत्य त्या ठिकाणी बोलली गेली त्या मोहिनीवर. आणि त्या मोहिनीवर बोलून बोलून म्हणजे त्या ठिकाणी जी काही असणारं विचारलं कशामुळे झालंय कशामुळे भांडण आहे, त्या विचारलेल्या प्रश्नाला असणारं सविस्तर कथा म्हणजे त्या ठिकाणी दैत्य सांगू लागले. मंथनी निघाले अमृत घे देवने नोपात म्हणून आम्ही भांडत हिरून अमृत घ्यावया. मग मोहिनीला असणारे दैत्य सांगू लागले, आगा म्हणजे आम्ही समुद्र मंथन करायला त्या ठिकाणी गेलो, एका बाजूला देव होता आणि एका बाजूला आम्ही दैत्य त्या ठिकाणी होता, समुद्राचं मंथन त्या ठिकाणी केलं, अफाट कष्ट म्हणजे त्या ठिकाणी घेतलं आणि त्या कष्टाला असणार कष्ट करून म्हणजे 14 रत्न म्हणजे त्या समुद्रातून बाहेर त्या ठिकाणी निघाली आणि ही सगळी रत्न म्हणजे देव म्हणजे घेऊन पळायला म्हणजे त्या ठिकाणी बघत होते. देखून या तुझी मूर्ती अति उल्हास झाला चित्ती ते सांगची ते निश्चिती आम्ही चित्ती मानिले. मग म्हणजे ते असणारे देव म्हणजे घेऊन त्या ठिकाणी जायला लागला, आम्हाला ईसा त्या ठिकाणी दिला म्हणून म्हणजे आम्ही त्या ठिकाणी भांडत होतो आणि अचानक म्हणजे त्या दहापेक्षा तू एवढी सुंदर त्या ठिकाणी आम्हाला मिळाली, एवढी भेटली, सगळं दुःख म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सर्व म्हणजे तू जसं सांगशील तसं म्हणजे तुझा असणारा शब्द ना शब्द म्हणजे त्या ठिकाणी आम्ही ऐकू, तू सांगशील तसं म्हणजे आम्ही करू. नवलंगू तुझे वचन घे आमुचे भाषेप्रमाण तुझ्या वचनाला गी जाण जीव प्राण वेचू पायी. मग म्हणजे आमच्या दोघांचं भांडण मिटवायचं असेल तर म्हणजे तुझ्या मागे त्या ठिकाणी आम्ही येतो, तू जसं सांगशील तसं म्हणजे ही घे म्हणजे आमचं असणारं वचन. वचन असणाऱ्या दैत्याने मोहिनीला त्या ठिकाणी वचन दिलं, तुमचा एकही शब्द त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही, तुमच्या शब्दाच्या विरोधात त्या ठिकाणी वागणार नाही, जसं जसं म्हणजे तू सांगशील तसं तसं आम्ही त्या ठिकाणी वागू, असा असणारा शपथपूर्वक शब्द दैत्याने मोहिनीला त्या ठिकाणी दिला. अनुसरले ती वचनासी तुझे बुजवीन दोघांसी मध्यामृत समरसी उभयसीन निवाडीन. मग त्या ठिकाणी मोहिनीने सांगितलं की असणारा त्या ठिकाणी म्हणजे कोणालाच म्हणजे कमी जास्त त्या ठिकाणी होऊ देणार नाही. मग म्हणजे कोणालाच असणारं कमी जास्त करणार नाही, बरोबर वाटणी करीन, असणारं मद्याची मी बरोबर वाटणी करीन आणि अमृत मी म्हणजे बरोबर त्या ठिकाणी वाटून देईन, कुणाला सुद्धा दुजाभाव करणार नाही, फक्त माझ्या मागे म्हणजे मी सांगल तसं त्या ठिकाणी करा. वेगळा लिया पंक्ती उभयसे नाय बैसवी निघुती गेलिया एरेरा पंक्ती दंड निश्चिती मी करीन. सगळं बंद झालं, चालू करा थोडा वाढवा. हा बस झालं. हा
वेगळलिया पंक्ती उभय सेना बैसवी निगुती गेलिया एरा पंगती दंडनीची ती मी करीन. मग त्या ठिकाणी असणाऱ्या मोहिनीने सांगितलं, मी म्हणजे सगळ्याला असणारा अमृत बी देणार आणि दारू बी देणार. बरोबर म्हणजे सगळ्याला वाढणार आहे, फक्त सगळ्यांनी म्हणजे आपापली पंगत धरायची. तिकडे देवानी वेगळी पंक्तीला बसायचं, तिकडे असणाऱ्या दैत्यांनी त्या ठिकाणी बसायचं. कुणी कुणाच्यात म्हणजे मिसळायचं नाही, कुणी कुणाच्या ताटातलं त्या ठिकाणी ओढून घ्यायचं नाही. जी काय मी सगळ्याला वाढीन ती म्हणजे गप गुमान म्हणजे त्या ठिकाणी खायचं. वचन मानले सकळा पंक्ती बैसल्या दोन्ही पाळा घटमाया कृत निर्मिला लोक सकळा लक्ष. मग त्या ठिकाणी असणाऱ्या दोघांची पंगती इकडल्या बाजूला देवाला बसविलं, इकडे असणाऱ्या दैत्याला त्या ठिकाणी बसविलं. सगळ्यांनी देवानी बी ऐकलं, असणाऱ्या दैत्यांनी बी मोहिनीचं ऐकलं गेलं. पंक्ती बसल्या, मध्ये आता असणाऱ्या अमृताचे घट त्या ठिकाणी मायावी निर्माण केले, इकडे असणाऱ्या दारूचे घट त्या ठिकाणी मोहिनीनं निर्माण केले. आणि सगळ्याला वाढण्याचा कार्यक्रम आहे. कसं असणारी मोहिनी त्या ठिकाणी वाढू लागलेली आहे. भीतरी केला पडदारा उभय रस होतीला सैरा दैत्य वाढविली सुरामृतधारा देवांसी. मग असणाऱ्या मोहिनीनं केला, ह्यांना असणारी पुरी भाजीवाली ह्यांना चपातीवाली म्हणून इसाळ करतेली म्हणले. म्हणून मध्ये असणारा एक पडदा म्हणजे असणाऱ्या मोहिनीनं त्या ठिकाणी टाकला. मानताना घट म्हणजे बरोबर अमृताची त्या ठिकाणी मानले देवाकडे असणाऱ्या दैत्याकडल्या बाजूला, आणि देवाकडे असणाऱ्या दारूचं घट मानलं. मध्ये असणारा पडदा त्या ठिकाणी टाकला. पण मोहिनी आहे असणाऱ्या त्या ठिकाणी बरोबर पडदा टाकत असताना असणारा त्या ठिकाणी अमृताचं घट म्हणजे फिरविलं, दारूचं बी घट फिरविलं. सगळं असणाऱ्या मद्याचं घट होतं, ती मध्य म्हणजे असणाऱ्या राक्षसाला म्हणजे त्या ठिकाणी वाढलं. आणि जे अमृत होतं ते अमृत म्हणजे देवाच्या पंक्तीला वाटलं गेलं. दैत्य सेविती कठरावृत्ती एरगोडिया मिटक्या देती राहू दूर जाण्याची ती आला गुप्त गती देवन माझी. मग म्हणजे इकडं म्हणजे असणाऱ्या देवाला म्हणजे अमृत वाढलं गेलं. मिटक्या मारू मारू असणारे देव त्या ठिकाणी अमृत पिऊ लागलो. इकडे जी दैत्याला असणारी दारू वाटली होती ती बी मिटक्या मारू मारू म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी किती बी दारू प्यायला लागली. कटाळा त्या ठिकाणी दैत्याला बी येणार. तेवढ्यात असणारा गुप्त राहू होता, त्या राहून वरी उभारून सगळं बघितलं होतं मोहिनी काय करायला लागली. मोहिनी असणाऱ्या म्हणजे देवाला असणारं अमृत त्या ठिकाणी देते, दैत्याला दारू देते. हे असणाऱ्या राहून त्या ठिकाणी बघितलं होतं. राहू धावतच म्हणजे तिथं आला. अमृत पडता मुखांतरी चंद्र जाविले जडकरी एरी सुदर्शन प्रेरी कंठनाळ जडकोरी छेदिले. मग असणारा राहू म्हणजे त्या ठिकाणी आला आणि लगेच म्हणजे अमृत त्या ठिकाणी प्याला निघून जाऊ लागला. त्या ठिकाणी तेवढ्यात असणाऱ्या विष्णूनी म्हणजे त्या ठिकाणी सुदर्शन नावाचं चक्र त्या ठिकाणी, बरोबर आहे का, सुदर्शन चक्र म्हणजे त्या ठिकाणी फेकलं. आणि जो म्हणजे अमृत घेऊन म्हणजे राहू त्या ठिकाणी चालला होता, बरोबर त्याचा असणारं थोबाडच म्हणजे त्या ठिकाणी फोडलं गेलं. ते असणारं अमृत म्हणजे त्या राहू घेऊन जायला लागलेला, त्याच्यापासून ते अमृत आणि म्हणजे सोडवलं. चंद्रे दाखविले राहूसी राहू चोंबला चंद्रासी अद्यापि वरी आकाशी राहू पूर पौर्णिमेसी होत असे. मग असणाऱ्या चंद्रानं म्हणजे त्या ठिकाणी राहू अमृत घेऊन चाललेला आहे. ही असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भगवंताला दाखविलं होतं. म्हणून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी चंद्रानं मला असणारी माझी खोट त्या ठिकाणी काली माझं नाव सांगितलं म्हणून राहूला राग होता. म्हणून म्हणजे त्या असणाऱ्या चंद्राला ग्रहण करायला म्हणजे राहू आज तागायत म्हणजे त्या ठिकाणी जातय, त्यालाच आपण असणार चंद्रग्रहण म्हणजे त्या ठिकाणी म्हणतो. धर पडिले धरेवरी वाढत निघाले धरत्री मोहिनी बाई सोनी उरावरी वास करी नेवासी. धड पडिले धरेवरी वाढत निघाले धरित्री मोहिनी बाई सोनी उरावरी वास करी नेवासी. मग म्हणजे त्या ठिकाणी त्याचं असणारं जे राहूचं धड होता ते धड म्हणजे असणाऱ्या धरणीवर म्हणजे त्या ठिकाणी पडलं. ती पल्ल म्हणजे असणारी संपूर्ण धरत्री म्हणजे त्या ठिकाणी ते धड म्हणजे पसरू लागलं. तवा असणाऱ्या मोहिनीनं त्या असणाऱ्या राहूवरचे धड पडलेलं होतं त्याच्यावर बसली आणि ती आज तागायत म्हणजे नेवासा गावच्या ठिकाणी
वास्तव्याला आहे. धडपडून या तळी वाढविले मही तळी घनवटेसी अख्या झाली तळे काळी तळे दिशी देशी. मग म्हणजे त्या ठिकाणी धड पडलं. तिथं असणारी मोहिनीनं बघितलं. मोहिनी त्याच्यावर बसली आणि तेवढं म्हणजे असणार त्या ठिकाणी असणारा महिमा म्हणजे आजतागायत म्हणजे त्या ठिकाणी पाहायला म्हणजे त्याचा मिळतो. शिर उसळले गगना ते ग्रह चक्रे बैसोनी जाना लागे शशी सुबना करी ग्रहणा वेळोवेळा. मग त्याचं जे असणारा म्हणजे तोंड होतं धड खाली पडलं आणि ते तोंड म्हणजे आकाशात म्हणजे त्या ठिकाणी उसळलं. ती त्या आपापल्या सगळ्या ग्रहात मिळून म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे ग्रह आहेत त्या ठिकाणी शुक्र गुरु नेपच्यून मंगळ बुध हे जे ह्या असणाऱ्या गुरुच्या मेळ्यात म्हणजे ते असणारा म्हणजे त्या ठिकाणी राहू लागला. आणि म्हणजे असणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळेस म्हणजे तो असणाऱ्या चंद्राला ग्रहण करायला आज तागायत म्हणजे जातो. अमृते देव तुष्ट पुष्ट झाले दैत्य मध्ये मातले निज युद्धाते मिसळले देवी मारिले क्षण मात्रे. मग असं म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप घेतलं. देवाला अमृत त्या ठिकाणी दिलं दैत्याला मध्य दिलं. देव म्हणजे आज तागायत म्हणजे अमृताचं प्राशन करून म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी फक्त म्हणजे झोपा काढते ती म्हणजे दुसरं काय काम करत नाही ती. असणाऱ्या त्या ठिकाणी अमृत प्यायचं सुस्त झोपायचं एवढं काम देवाला लावलं. आणि इकडं म्हणजे असणाऱ्या दैत्याला म्हणजे अफाट दारू त्या ठिकाणी पाजली. दारूनं उन्मत्त त्या ठिकाणी केले आणि अनेक दैत्याला म्हणजे असणाऱ्या भगवंतानी दारूच्या पायात मारलं म्हणजे काटा काढला. पूर्व विभागाचे स्थिती मध्ये मात पूर्व विभागाचे स्थिती रत्ने मिली शीघ्रगती राहूचे अमरस्थिती क्षिती मारिता निश्चिती सांडिले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे जे अमृत होतं ते न्यायला म्हणजे राहू आलेला होता वाटण्या करत असताना. आणि ते राहून अमृत घेऊन जात असताना म्हणजे तिथं काही म्हणजे असणार त्या ठिकाणी सांडलेलं होतं म्हणजे अमृत. तेथे औषधी संभार होऊन व्यापिला डोंगर एकता विस्मित सौमित्र सुग्रीवीर विस्मित. मग जिथं म्हणजे राहू म्हणजे अमृत न्यायला आलेला होता ते असणारा द्रोणागिरी पर्वत म्हणजे त्या ठिकाणी होता. आणि तिथं असणारा अमृत सांडलं. त्या अमृतापासून म्हणजे ही असणारी दिव्य औषधी वनस्पती म्हणजे त्या ठिकाणी निर्माण झाल्या. हे जेव्हा कथानक म्हणजे त्या ठिकाणी असणार लक्ष्मणजीने ऐकलं गेलं बरोबर आहे का. आणि त्यावेळेस असणाऱ्या लक्ष्मणजीला अतिशय आनंद म्हणजे त्या ठिकाणी वाटू लागला. वानरवीर समस्त सुग्रीवासी प्रार्थित अमृत संजीवनी येथ फळे त्वरित बक्षावी. मग म्हणजे तिथं लगेच असणारा त्या ठिकाणी सांगितलं इथं म्हणजे असणारा भव्य दिव्य असणारा हा पर्वत आहे. सुंदर असणारी फळं आहेत फुलं आहेत असणारं यथेच्छ म्हणजे त्या ठिकाणी क्रीडा करा. आणि जेवढी सुंदर सुंदर फळं आहे ती तेवढी म्हणजे मनसोक्त त्या ठिकाणी म्हणजे खावा म्हणून सगळ्या वानराला आज्ञा केली. प्रार्थोनिया हनुमंता आज्ञा पुसावी रघुनाथा वानर समले युद्ध करिता त्याची तृप्तता अद्यापी. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राने हनुमंताला सांगायला सुरुवात केली. हनुमंता आजपर्यंत म्हणजे वानराने लय म्हणजे युद्ध केलंय लय कष्ट म्हणजे त्या ठिकाणी घेतलंय. त्या कष्टाचा सीन जावा थकवा जावा म्हणून बाबा यथेच असणाऱ्या पर्वतावर फिरू दे. काय खायचंय तेवढं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मनसोक्त म्हणजे खायला दे. सुग्रीवे प्रार्थिला हनुमंत ते नेविला रघुनाथ फळ भोजनी कपी समस्त सोडी रघुनाथ सन्माने. मग म्हणजे राजा सुग्रीवाने हनुमंताला सांगितलं. हनुमंताने रामाला त्या ठिकाणी सांगितलं. रामाने आज्ञा दिली आणि सगळी वानर मंडळी यथेच्छ म्हणजे असणारं फळ भोजन त्या पर्वतावर करू लागली. पर्वताचे शिखर शिखर वार हिंडती सैर्य वृक्षा सुडिता सत्वर फळ संभार बक्षिती. मग असणाऱ्या त्या ठिकाणी आज्ञा झाल्याबरोबर सगळी वानर त्या पर्वतावर सैरा फिरू लागली. असणाऱ्या शिफ्टीनं असणारं झाड म्हणजे त्या ठिकाणी आसरायचं सगळी फळं म्हणजे खाली पाडायची मनसोक्त त्या ठिकाणी खायचे. वानर मंडळी आनंद घेऊ लागले. सकाम हिवे पिढली एक क्रोधाग्नीने जाळी अनेक लोभवल्ली गुंडाळली एक त्यासी वाडी देख खुंटतील. मग त्या ठिकाणी म्हणजे जी असणारा त्या ठिकाणी फळ आहे ती जी परिपक्व झाली ती जी पूर्ण रसाला त्या ठिकाणी ओतलेली ती
म्हणजे जे अखंड राम नामस्मरणामध्ये मिळालेले साधक आहेत, जे अखंड भगवंताच्या असणाऱ्या सानिध्यात त्या ठिकाणी राहतात, ही परिपक्व झालेली फळ आहे ती त्यांच्याकडे वानर जायची. आणि जी अर्धवट होती, जी पिकायच्या अगोदरच म्हणजे त्या ठिकाणी गारटलेली होती, तुरट लागत होती, जी भगवंताच्या सानिध्यात यायला नग म्हणत होती, जी काय असणार त्या ठिकाणी आज नग उद्या जाऊ, उद्या नग परवा जाऊ अशी जी करीत होती, त्यांच्याकडे काय म्हणले वानर बघना गेले. स्वसांदी एक पडली एक तृष्णा जळी बुडाली, आशा घारी जी टोंचली ती किवली झाडीची. मग म्हणले असणारा जी म्हणले असणारी फळ होती, ती फळं म्हणले असणारा त्या ठिकाणी त्याचा रस जर घ्यायचा म्हणलं तर आंबट बी लागत नव्हती, तुरट बी नाही, गोड बी नाही. म्हणजे त्यांच्या अंगी असणारी आशा त्या ठिकाणी लागलेली होती. ही जी आशा म्हणजे रूपी साधक त्या ठिकाणी होते. भगवंताच्या मंदिरात गेलं तर त्या ठिकाणी काहीतरी खायला असलं तर भगवंताकडे जायचं, ही आशा मनामध्ये ठेवणारे म्हणजे साधक रूपी फळं होती. ती तिथंच पडून राहिली, त्याच्याकडे कोण त्या ठिकाणी बघायला गेलं. ज्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी इच्छा होती की माझा हा नवस असणाऱ्या भगवंतानं पूर्ण केला तर त्या भगवंताकडे जायचं, नाहीतर नाही जायचं. ही जी इच्छा रूपी असणार म्हणजे त्या ठिकाणी जे साधक होते फळाच्या रूपाने बसलेले, त्यांना मी तिथंच सोडलं, तुझी इच्छा बी नको, तुझं काय त्या ठिकाणी नको, तसाच तर पडत बस म्हणून जागच्या जागेला त्या ठिकाणी गळून पडू लागले. विकल्प पक्षी खांदेली एक अंतरत्वे कोरली देख, अभाव वाते उडाली एक अकल्प बेके भ्रमताती. मग असणाऱ्या त्या ठिकाणी जी असणारा फळ होती, जी फळं म्हणजे असणाऱ्या विकल्पानं म्हणजे त्या ठिकाणी बरबटलेली होती. मग मंदिरात गेल्यावर काय भगवंत भेटतोय का, देव खरा आहे का, देवाचं अस्तित्व आहे का उगाच त्या ठिकाणी देव म्हणायचं. हा जो असणारा संकल्प विकल्प ज्या असणाऱ्या फलरूपी साधकाच्या अंतःकरणामध्ये आहे, संशय आहे, ती तशी त्या ठिकाणी गारटून जायची, पण त्याला हात कोण त्या ठिकाणी लावित नव्हतं. पुस्तक काय तुकडं शेवटचं दोन अभाव आणि ज्याच्या असणाऱ्या मध्ये त्या ठिकाणी अभाव आहे की असणाऱ्या देवावरचा विश्वासच त्याच्या जवळ त्या ठिकाणी नाही. भगवंत आहे आपला असणारा त्या ठिकाणी नीटनेटकं करील किंवा आपल्याला आशीर्वाद देईल, हा जो अभाव आहे त्याच्याजवळ, भगवंताविषयी भाव नाही, भगवंताच्या सानिध्यात गेल्यानं कुणाचं चांगलं त्या ठिकाणी होणार आहे, असा जो अभाव दाखवणार आहे, भगवंताविषयी भाव नाही, त्या बी फळाकडे वानर त्या ठिकाणी बघन गेली. ती सुद्धा फळ असणारी झाडाखाली पुजून त्या ठिकाणी जाऊ लागली, पण वानर काय त्याला हात लाविना गेले. विषय झाडे झाडीली कामी कूच गर्दमी पडली, त्याची निर्गती नवे वाहिली, अधोद्वारा गेली अधो. आणि जी फळं म्हणली असणारा त्या ठिकाणी विषय कामामध्ये लगटलेली होती, जी फळं असणारा त्या ठिकाणी भगवंताकडे जायचं नाही, आपला आपला असणारा संसार बघायचा, प्रपंच बघायचा, बायको लेकरं बघायची, आणि राम कीर्तन म्हणलं की त्या ठिकाणी चार हातानं लांबून त्या ठिकाणी जायचं, आणि आपल्या घरामध्ये विषयामध्ये त्या ठिकाणी लुलुप्त व्हायचं, विषयाचा उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा, आणि भगवंताला दूर त्या ठिकाणी लोटायचं. ही अशी जी काही साधक रूपी फळं होती, ती फळं असणाऱ्या चिखलात मध्ये त्या ठिकाणी बुडून जायची, असणाऱ्या पायाखाली त्या ठिकाणी तुडवली जायची. तिकडे बी म्हणजे वानर मंडळी काही बघायला गेली. एक कर्मकांडी पडली ती स्वर्गाचे दरडी गुंतली, एकी संधी निसटली सवेची पडली बगमुखी. आणि म्हणले काही काही असणारी साधक म्हणजे आपलं असणारं कर्मकांड त्या ठिकाणी करत होती, म्हणजे असणारी तपश्चर्या करायचं, योग आचरण त्या ठिकाणी करायचं, ध्यान धारणा करायची, ती साधक रूपी फळं असणाऱ्या स्वर्गाला त्या ठिकाणी पोचायची. आणि ज्याला काय असणारं कर्मकांड नाही, असणारं तप साधना त्या ठिकाणी नाही, ती खालीच म्हणजे या असणाऱ्या जमिनीवर पडायची, म्हणजे पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मारायचं, एवढाच उद्योग म्हणजे त्यांच्या अंगी त्या ठिकाणी आणि राहिला गेला. अशा फळाला काही वानर त्या ठिकाणी हात लाविना. या फळांची या जाती वानर हाती न शिवती, कृपाऊ वाळू रघुपती वानर पंक्ती विवेकी. मग असणारी वानर ही कशी होती, प्रभू रामचंद्राच्या कृपेनं विवेकी त्या ठिकाणी होती. सार काय आहे ना असार काय आहे, टिकणार काय आहे, असणार त्या ठिकाणी नाशवंत काय आहे, हे बघणारी वानर त्या ठिकाणी होती.
म्हणून त्यांनी सगळा सारासार त्या ठिकाणी बघितला गेला. हा साधक माझ्याकडे आलाय, पण मनामध्ये काय इच्छा आहे त्या ठिकाणी, खराच असणारा सद्भाव असणाऱ्या भगवंताविषयी मनामध्ये आहे का, ही निरखून त्या ठिकाणी पाहत होती. काही जगलौकिकासाठी मंदिरात आलाय, जगलौकिकासाठी पुरण त्या ठिकाणी करतोय का सद्भाव अंतकरणाच्या ठिकाणी साठवून त्या ठिकाणी करतोय, ही ओळखत होती. आणि ज्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी सद्भाव आहे त्याला त्या ठिकाणी जवळ करायचं. आणि जो अभावानं या ठिकाणी आलेला आहे, जो फक्त लौकिकासाठी या ठिकाणी आलेला आहे, त्याला तिथंच म्हणजे पायाखाली त्या ठिकाणी तुडवून टाकायचे. अशी वानर मंडळी त्या ठिकाणी आणि म्हणजे फळ खात होती. जी स्नेह देटीची सुटली वनिता हातीची निसटली, जी शांती तेजे मुराली, जी पिकली निर्विकार. आणि जी असणारा साधक रूपी फळ आहे त्या ठिकाणी वनिता हातून सुटली, म्हणजे असणाऱ्या स्त्रियाच्या नादाला प्रपंचाच्या असणाऱ्या मोहरूपी सागरात बुडत असताना जी स्त्रियाच्या सानिध्यात लगटली गेली ती तिथंच म्हणजे संपली गेली. आणि जी स्त्रियाच्या हातून त्या ठिकाणी सुटली गेली, वनिता हातून जी निसटली गेली, स्त्रियाच्या हातून त्या ठिकाणी सुटली गेली आणि शांती शेजे मोराली गेली, म्हणजे असणाऱ्या स्त्रियाच्या संगतीपासून सुटली, भगवंताच्या आराधनेला त्या ठिकाणी लागली, असणारं ध्यान मनन चिंतन त्या ठिकाणी भगवंताचं करू लागली, शेजेला त्या ठिकाणी मोराली गेली. त्याला मात्र वानर त्या ठिकाणी खायचं सोडी न गेली. मिटक्या देऊ देऊ त्या साधक रूपी फळाला त्या ठिकाणी आणि खाऊ लागले. जी निराशे गमगमिली, शांती दांती अनुवरली, सुखरूपे साकारली, फळे सेविली वानरी. मग म्हणली जी असणाऱ्या त्या ठिकाणी निराशेनं त्या ठिकाणी मोडली गेली, म्हणजे निराशा आपल्या असणाऱ्या प्रपंचावर निराश झाली, उदास झाली. ज्यांनी ओळखलं गेलं हा असणारा संसार आहे, हा असणारा प्रपंच ही खोट आहे त्या ठिकाणी, हा प्रपंच करत असताना सतत असणारं दुःख त्या ठिकाणी सहन करावं लागतंय. स्त्रियेच्या संगतीला लागल्याबरोबर असणारा प्रपंच करत असताना अनेक असह्य वेदना दुःखाच्या त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात. ही ज्यानं त्या ठिकाणी ओळखलं गेलं, संसार सोडला गेला आणि असणाऱ्या संसार हा असत्य त्या ठिकाणी ज्यानं जाणलं गेलं आणि भगवंताच्या परमार्थाला त्या ठिकाणी लागले गेले, जे परमार्थाच्या सेवेत त्या ठिकाणी रुजले गेले, मुरले गेले. जसं आपण असणारा आचार आहे, असणारा लोणचा त्या ठिकाणी शेजेला घालावं आणि मुरल्यानंतर ती मिटक्या देऊ देऊ त्या ठिकाणी लोणचं खावं, तसं हे साधक असणारे ह्या प्रपंचातून बाहेर सुटले, निराश झाले, उदास असणाऱ्या प्रपंचावर त्या ठिकाणी झाले, परमार्थाला त्या ठिकाणी लागले. परमार्थामध्ये जे साधक मुरलेले आहे त्या ठिकाणी, जे सर्वस्व आपलं परमार्थाला त्या ठिकाणी लीन केलं, त्या साधक रूपी फळाचं आनंदानं सेवन वानर मंडळी त्या ठिकाणी करू लागलेले आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जी निराचे मगमगिली, शांती दाती अरुवारली, सुख रूपे साकारली, फळे शेवली वानरी. कथेचं अनुसंधान वानर मंडळी पर्वतावरती गेलेले आहेत. सुंदर अशा प्रकारची फळं आहेत, जे फळांना कुठल्याही प्रकारची आशा नाहीये, शांतीमध्ये वास करतायत, अशाच प्रकारची फळं त्या ठिकाणी असणारी वानर भक्षण करू लागले. निजात्मबोधे मगमगीत, नित्य नैराश्य रस गळत, जे ते हस सुख जे पावत, ती फळे सेवित वानर. आणि तीच फळं वानर खात होते. जी फळं हंस खातात, जी फळं पोपट खातात, तीच फळं त्या ठिकाणी असणारी वानर खात होते. अतिशय शांत दांत, कुठल्याही प्रकारची वासना नसलेले, नैराश्य नसलेलं, काही मनामध्ये नसलेलं अशी फळं, जे जे फळं हंस पोपट खातात तेच फळं वानर भक्षण करू लागले. विहीन ब्रह्मी ब्रह्मत्व जेते लीन, जेते नाही मी तो पण ऐशी स्थिती पूर्ण सेविती. आणि जी फळं खाल्ल्यानंतर ना ब्रह्मत्वाला लीन होतं, ब्रह्मत्व प्राप्त होतं. जिथं मी तूपणा नाही, जिथे तुझेपणा नाही, जिथं द्वैत नाही, पूर्ण स्थिती आहे,
ब्रह्म होण्याची अशाच प्रकारची जी काही वानर आहेत ती वानर फळ सेवन करू लागले. बहुत दिवस आवरिले श्रीरामे पर्वती सोडिले, नाना रस सेविती झाले विटावू लागले सुरसिद्धा. आणि अनेक दिवस झालं होतं वानर लंकेमध्ये आल्यापासून कोणत्या पर्वतावरती गेले नव्हते मनसोक्त फिरण्यासाठी, पर्वत पाहण्यासाठी. पण इथं आईचा पर्वत हनुमंतानं आणलेला होता, भव्य आणि दिव्य. मग अनेक दिवस आवरून ठेवलेली वानर रामचंद्रांनी सोडली पर्वत पाहण्यासाठी, पर्वताची शोभा पाहण्यासाठी. त्यामुळे वानर निघाले, नाना प्रकारच्या फळांचा आस्वाद देवांना वाकडं दाखवून वानर सेवन करू लागले. विचित्र फळे सेवित विचित्र जळे प्रासित, श्रीराम प्रेमे डुलत विसरत देह भाव. आणि विचित्र असणारी फळं होती, वेगवेगळी, जी कधी पाहिलेली नव्हती अशी फळं होती. सरोवर होती, फुलं होती, उद्यान होती, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी असणारे फळांचं सेवन वानर आनंदाने करू लागले. हरी के विटाविती देवासे वाकुल्या दाविती ऋषीसे, वेगी भज श्रीरामाची अच्युत फळाची पावल. वानर स्वतः फळं खातात आणि वाकडं देवांना दाखवतायत, ऋषी लोकांना दाखवतायत, त्यांना बी सांगतायत आम्ही जी फळं खातोय हीच फळं जर तुम्हाला प्राप्त व्हायची असतील तर करा भजन. या पोथीला रोजच्या रोज रामचंद्राचं नामस्मरण करा, त्यानं काय होणार आहे, अच्युत नावाचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते फळ तुम्हाला प्राप्त होईल, अच्युत रूपी भगवान परमात्मा रूपी फळ तुम्हाला मिळायचं असेल तर भजा, रामाचं भजन करा, असं वानर देव लोकांना सांगतात. न भजता श्रीराम चंद्रा कदाल चुकती राधरा, उकल नवे संसारा दुःख समुद्र माझी पडे. वानर सांगू लागली देव लोकांना, ऋषी लोकांना, रामचंद्राचं भजन करा, नामस्मरण करा. त्या जर रामचंद्राचं भजन केलं नाही, त्या रामाचं स्मरण केलं नाही तर संसारामधून कधीच सुटका होत नाही. मग येरझारा, सगळ्या जे काही येरझारा आहेत 1,84,000 योनीमध्ये फिरावं लागतं. ह्याच्यामधून जर तुम्हाला सुटायचं असेल तर फक्त आणि फक्त रामाचंच भजन करा, त्याच्याशिवाय तुमची सोडवून कुणीच करू शकत नाही, होणारच नाही. वानर मंडळी सांगतात. नाना औषधीचे रस कपिले सेविले बहुवस, तृप्ती पाहुणी मानस अवघे तळास उतरले. अनेक प्रकारच्या औषधींचा आस्वाद, अनेक प्रकारच्या असणाऱ्या पर्वतावरती त्या औषधी, दिव्य औषधींचाच पर्वत होता तो. आणि त्या असणाऱ्या पर्वतांचा जे काही फळं होती त्या फळांचा, अनेक वेगवेगळ्या फळांचा रस वानरांनी सेवन केला, तृप्त झाले. अनेक दिवसामधून मनसोक्त फिरलेली होती, त्यामुळे अख्खा पर्वत पाहिला. आणि मग रामचंद्रासहित सुग्रीवासहित सगळे वानर तळाला म्हणजे पर्वताच्या पायथ्याला आले. रामास समवेत सुग्रीव वीर सकळ वानराचा भार, उतरोनी पर्वत शिखर काय रघुवीर बोलिला. आणि रामचंद्रा समवेत वानर गेलेली होती. राजा सुग्रीव पर्वतावरती गेलेला होता, संपूर्ण द्रोणागिरी पर्वत हिंडले, पाहिला. आणि मग पर्वताच्या पायथ्याला तळाला आल्यानंतर रामचंद्र काय बोलतात. महावीर हनुमंता पर्वतने मागुता, स्थापोनिया स्वस्थता अतिशीघ्रता परतावे. लगेच रामचंद्राने सांगितलं, हनुमंता पर्वत आणला होता कशासाठी? पर्वत आणायला सांगितलंच नव्हतं, फक्त सुशेनानं जे औषधी सांगितल्या होत्या त्या औषधी घेऊन यायच्या होत्या. पण तुम्ही आणला पर्वत, आता असू द्या, पण हा पर्वत घेऊन जावा, इथं ठेवू नका. कारण इथं पर्वत जर ठेवला तर ती सृष्टीच्या विरुद्ध होते. त्याच्यामुळे आपल्याला तसं करायचं नाहीये. पर्वत जिथं आहे तिथंच ठेवा, उचला पर्वत, जिथून आणला तिथं नेऊन ठेवा आणि लवकर माघारी या. हनुमंताला रामचंद्र बोलतात. येथे ठेविता पर्वत शिष्टाचार विरुद्ध होता, या लागी नवनिया त्वरित येता स्थित स्थापावा. रामचंद्र सांगू लागले, हनुमंता पर्वत इथं ठेवायचं नाही, पर्वताची जागा इथं नाही. मग जिथं पर्वत आहे तिकडं असणाऱ्या हिमालयाच्या तिकडं पर्वत नेऊन ठेवा, तिथं त्याची जागा आहे, तिथं तू शोभिवंत दिसतो. इथं जर ठेवला तर या पर्वतावरती अनेक औषधे आहेत,
मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद त्या पर्वतावरती आहे. त्यामुळे इथे जर ठेवलं तर इथलं कोणीच मरणार नाही, म्हणजे सृष्टीच्या विरुद्ध होतंय. त्याच्यामुळे आपल्याला असं करायचं नाही, जिथून आणला तिथं नेऊन ठेवा. रामचंद्र सांगतात, ब्रह्मयाने सृष्टी निर्मिली जैसी आपण संरक्षावे तैसे. करू जाता नरीसी शिष्टाचारासी मिळेना. रामचंद्र सांगतायत हनुमंता, पर्वताची जागा इथं नाही, तुम्ही जिथून आणला तिथंच नेऊन ठेवा. कारण का ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यानं जशी निर्माण केली तसंच आपण संरक्षण सृष्टीचं करायचंय. आपल्याला वेगळं काही करता येत नाही आणि करता आलं तरी आपल्याला करायचं नाही, कारण जर केलं तर ती शिष्टाचाराला मिळत नाही. त्याच्यामुळे सृष्टीच्या विरोधामध्ये आपण काहीच कृत्य करायचं नाही, वागायचं नाही. म्हणून पर्वत जिथून आणला तिथं घेऊन जावा. सागर उल्लंघी वेळीची देवी आम्ही ब्रह्म सृष्टीची प्रतिपावे अति यज्ञेची मर्यादेशी रक्षुनी. रामचंद्रांनी सांगितलं की बाबा समुद्र आहे, तो समुद्र आपले मर्यादा उल्लंघन करत नाही. समुद्राचं पाणी कधीच त्या असणाऱ्या किनाऱ्याच्या बाहेर येत नाही. समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, हे आज्ञा माझी. जसं समुद्राला तिची सीमा ओलांडन करता येत नाही किंवा तो करत नाही, तशा पद्धतीनं आपण ह्या सृष्टीचं संरक्षण करायचंय. जसं ब्रह्मदेवाने निर्माण केलं तसं सांभाळ आपण करायचं. आपल्यालाही काही वेगळं करता येणार नाही, म्हणून पर्वत घेऊन जावा. आईचे बोलताची रघुवीर कपिले केला नमस्कार. नामे करुणी भूमकार शैले सत्वर उचलिला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. रामचंद्रांनी सांगितल्याबरोबर लगेच हनुमंताने नमस्कार केला आणि असणारा पर्वत आपल्या हातावरती उचलला, निघाले. धरुलिया दोई भाई उचलिला आहे. श्रीराम स्मरुनी हृदयी गगनी पायी उचलला. दोन्ही हाताने पर्वत धरला, हनुमंताने उचलला आणि उचलून पर्वतासहित आकाशामध्ये उड्डाण केलं. रामचंद्राचं नामस्मरण हृदयामध्ये केलं, हनुमान निघाले. जैसा श्रीरामाचा बाण धनुष्य उली सुटला गुण गगनी उसळले संपूर्ण रिपुदळ करिताची. तसा रामचंद्राचा बाण आहे, एकदा धनुष्यातून बाण सुटला तसं शत्रूचा वध करीत बाण निघतो, तशा पद्धतीने हनुमंताचं उड्डाण आकाशाच्या दिशेने निघालं. मिळवली द्रव्य तीव्र जेवी सोडीचे अग्नी यंत्र देवी उडाला कपिंद्र दुष्ट संहार करिताची. जसं अनेक प्रकारचं द्रव्य मिळवून ठेवावं, साठवून ठेवावं, तशा पद्धतीने असणारा जो काही कपिंद्र आहे, हनुमान आहे, हनुमान त्या ठिकाणी पर्वतासहित आकाशामध्ये उड्डाण करत निघाले. ते जे उजळले उका मंडळ झाला आवडले तत्काळ नयन झाले जी निर्मळ गोळा मूळ देखिला. सूर्य उगवला, लक्ष्मणजी सावध झाल्यानंतर ना सूर्य उगवला, उजेड पडला आणि उजेड पडल्यानंतर ना आणि हनुमान पर्वत घेऊन आकाशामधून जात होते. उजेड पडलेला होता, सूर्याचा प्रकाश होता, त्यामुळं तेव्हा औषधीचं जी काही चमक होता ती चमकपणा कमी झाला, सूर्याचं तेज वाढलं आणि हनुमान क्लिअर सर्वांना दिसू लागले. राक्षस झाला कांत तळमळी लंकानाथ अनावर हा कपी समर्थ नाही भीत काही काळा. रावणानं बघितलं हनुमान पर्वत घेऊन निघाला, राक्षसांना आकांत निर्माण झाला. म्हणले ही जी सगळं आहे आतापर्यंत ते हनुमंतानच केलेलं आहे, अनावर आहे, हनुमान ऐकत नाही, कळी काळाला सुद्धा तो ऐकत नाहीये. आपल्याला कसं ऐकेलं? राक्षसा बोलतात, आम्ही काळले मे पाठविला तोही त्याने मारिला पर्वत घेऊन आला येणे उठविला तो मित्र. आणि लगेचच रावण मनामध्ये विचार करू लागला, काय बलवान आहे तो हनुमान. तो हनुमान पर्वत औषधी घेऊन येऊ नये म्हणून
आम्ही मध्यरात्री काळनेमीला पाठवलेलं होतं. त्या काळनेमीला मारून टाकलं हनुमंतानं आणि पर्वत घेऊन आला, लक्ष्मणाला उठवला आणि सवेची पर्वत मागुता घेऊन जातो आता, धर्माला काय पाहता हिरोनी पर्वत घ्यावे गे. लगेच रावणाने सांगितलं राक्षसांना, बघा म्हणले ते हनुमंतानं पर्वत आणला, लक्ष्मणाला उठवलं आणि पर्वत घेऊन चाललाय. जावं म्हणले तुम्ही सगळेजण आणि त्या हनुमंताला पर्वतासहित धरून माझ्यापाशी आणा. मोळ जंगा सावधान मला गायके वचन मावत्रा तुवा पर कपिनंदन आणावा. मग बाकीचे जे काय राक्षस होते, स्थूळ जंग आहे, महानाद आहे, महावक्र आहे, अशा प्रकारची राक्षस त्यांना रावणानं बोलवलं आणि सांगितलं हनुमान पर्वत घेऊन चाललाय, तर त्या हनुमंताला आडवा मारा आणि पर्वत आपल्याकडे घेऊन या. महारे चौलका मुखा महावीर चतुर मुखा हस्ती कर्ण सुरेखा कपिनायका आणावेगी. आणि उल्का मुखा, चतुर्मुखा, हस्तीकर्ण अशा प्रकारची राक्षस बोलावली आणि त्यांना सांगितलं हनुमंताला पर्वतासहित घेऊन या. शंख पूर्ण विचित्रा महावीर मेघ चित्रा सावधान माझी या उत्तरा ऐका समग्र सुचित. मग शंकुकर्ण नाव आहे, मेघचित्र नाव आहे आणि त्यांनी सांगितलं ऐका ऐका, मी जी काय बोलतोय ती लक्ष देऊन ऐका, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, ऐका. रावण सांगू लागला, पर्वत सहित कपिंद्र धरुणी आणि रमण समोर त्याचे करीन राज्य धर जैसा तशी कैसा तो. रावणाने सांगितलं हे बघा, जर तुम्ही पर्वत सहित हनुमंताला इथं आणलं माझ्या समोर, तर त्याला मी लंकेचा राजाच करवणार. जसं मी आहे तसंच त्याला एखाद्या नगरीचं राज्य देतो आणि त्यालाही राजा बनवतो. जसं मी राजा लंकेचा आहे तसाही त्याला राजा बनवतो, असं रावण सांगू लागला. येथे अनिल पर्वत राक्षस वाचाची समस्त गायको नाही न बाधित औषधी अद्भुत येत असती. आणि रावणाने सांगितलं हे बघा, पर्वत का आणायचा, पर्वत जर इथं आणला तर त्या पर्वतावरती जे काही दिव्य औषधी आहे त्या दिव्य औषधीच्या बळावरती आपलं राक्षस सैन्य मरणार नाही. आतापर्यंत जी मेलं ती मेलं, तेव्हा आपल्याकडे पर्वत नव्हता, आता पर्वत आपल्यापाशी आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन घेऊन या. आता इथून पुढे कोणताही राक्षस मरणार नाही, कारण त्या पर्वतावरती जिवंत करण्याची ताकद आहे, म्हणून पर्वत घेऊन या. राजेदानाचे उत्तर ऐकताची सत्वर उठवला राक्षस भार वानरेंद्र धरावया. राज्यदानाचं उत्तर रावणाने सांगितलं, राज्य देतो. आता राज्य रावणाचं होतं का, तोही मरेल रामबाणे निदानी उरेल विभीषण, ऐसे काळाचे करणे कोण जाणे कैसे होय. सुलोचनाख्यान ऐकले ना आपण, त्याच्यामध्ये ओवी शेवटची. एकटा रावण राहिलेला आहे आणि तो सुद्धा रामाच्या बाणानं मरणार आहे. मग लंका हेच आहे का, राज्य हेच आहे का, नाही. तरी सुद्धा राज्यदानाचं उत्तर, राज्य देतो म्हटल्याबरोबर अनेक राक्षस उठावले आणि हनुमंताला धरायला निघाले. मरल देखताई दृष्टे उठावाले कोट्यानो कोटे धन लोभाची ममता मोठी मरणात कशी सोडीना. धनलोभ आहे, महाराजांनी सांगितलं शक्तीमध्ये धनलोभ, आणि त्या धनलोभाची ममता आहे. धनलोभ सुटत नाही महाराज. धन मिळवणी कोट्यानु कोटी संगे नय रे लंगोटी. लंगोट सुद्धा संघ येत नाही. कोट्यावधी पैसा कमवा, सगळं इथं ठेवायचंय, रुपये सुद्धा दुसऱ्याचाच आहे. अशा पद्धतीने काही जवळ येत नाही. का आपलं असतं का रुपये, पावल्या रावळ्याने दिलेला असते. अशा पद्धतीने म्हणून काय खिशात ठेवावं लागेल. आपल्या खिशात असलं तरी आपला काढत नाही, दुसऱ्याचा घेते ती. आणि मरण समोर बघितलंय, मरण समोर आहे, सगळ्यांना माहित आहे. आता कोणतरी हनुमंता समोर जगल का,
कोणीच जगणार नाही, मरण दिसतंय सगळ्याला. पण इकडे धनलोभ आहे, राज्य देतो म्हणून सांगितलंय रावणानं माघारी आल्यावर. म्हणून धनलोभाची ममता आहे, धनलोभ माणसाला सुटत नाही. मरणांत कष्टी सोडीना, मेलं तरी धनाची आशा सुटत नाही. आणि त्याच आशेनं राक्षस मरायला निघाले. उरी आदळता मरण सर्व तो नवे उदासीन, मरेल की हे साधीना, प्रतिज्ञा पाला स्वयं करीती. आणि राक्षसांना पुढे मरण दिसतंय महाराज. हनुमान म्हणजे राक्षसांचा कंदन काळच आहे, राक्षसाचं मरणच आहे हनुमान. आणि राक्षसांनी विचार केला, मेलो तर मेलो आणि जर जगलो तर राज्य भेटतंय. त्याच्यामुळे एकतर हनुमंताला आणू बांधून, नाहीतर मग मरू. मरण किंवा ही साध्य होईल, पर्वत आणील किंवा मरेल, दोन्ही पैकी एक आम्ही काहीतरी साध्य करू. म्हणून राक्षसा निघाले. जो मनोरथ करू बैसे, तो सावधस्ताची पिछे, देह विसरुनी पैसे, नाच बैसे मनोरथी. ज्यानं मनामध्ये ठरवलंय तर मग त्याचं कसं असतं, त्याला देह विसरतो, देह लक्षामध्ये येत नाही. पण जे मनामध्ये ठरवलंय ते करणारच. अशा पद्धतीची राक्षस जे मनाच्या रथावरती नाचत आहेत, मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी नाचत आहेत, अशा प्रकारची राक्षस. आता यांचं मनोरथ पूर्ण होणार नाही. मरण किंवा साधन त्यांना प्राप्त होणार नाही, पण मरण निश्चित आहे. निघाले. राज्य देईन ऐशी गोष्टे ऐकताची उठावठे, उठल्या कोटीच्या कोटे, मरणाची नष्टी सन्नद. आणि रावणाने सांगितलं होतं राज्य देतो, राज्य देतो म्हटल्याबरोबर रावणाने किती लोकांना म्हटलं होतं राज्य देतो. एकाला तरी दिलं का राज्य आतापर्यंत? प्रत्येक मारीच पासून सुरुवात आहे. तेच रावणाला माहित आहे माघारी जास्त आहे. आणि राज्य देतो म्हटल्याबरोबर सगळेजण उठावले. आता हे बी माघारी येणार नाही, ती माहिती होतं रावणाला. मंत्र देतो म्हणते. आणि मग सांगितलं रावणाने जावा, माघारी आला उत्तर देतो. मग निघाले. राज्य देतो म्हटल्याबरोबर कोट्यवधी राक्षस हनुमंता बरोबर युद्धासाठी निघाले. रावण आज्ञा होताची पायी, वीर सिद्ध झाले ठाई, कंगलो टोपलवलाई, कवचे ती बालली. रावणाची आज्ञा झाल्याबरोबर जी काही वीर होते, मग अशी नावं घेतलेली, ती सगळी राक्षस तयार झाली. अंगामध्ये शिरस्त्राण वगैरे जे काही कवच कंगल टोप सगळं घेतलं, अंगावरती परिधान केलं आणि हनुमंता बरोबर युद्धासाठी निघाले. नाना परीची अंग त्राणे, विचित्र अलंकार आभरणे, माया वेगी केले धावणे, कपी अंगवन लक्ष्मी. अनेक प्रकारचे अंगत्राण अंगामध्ये घातलेले आहेत, कवच घातलेले आहेत, कुंडल आहेत, पुन्हा असणारे कंगल टोप वगैरे सगळं अंगामध्ये परिधान केले. माया वेगानं मनाच्या वेगानं मायेच्या वेगानं निघाले. हनुमंताला लक्ष केलं, हनुमंताच्या दिशेनं राक्षस निघाले. सकाळी वेळीला कपिंद्र, जेवी वेगी दिवाकर, आच्या दिजे प्रकाश कर, तेवी सगळ्या राक्षसांनी गेले, हनुमंताला वेढलं, हनुमंताला मध्ये घेतलं. सगळे हनुमंताच्या कडेनं राक्षस एकत्र झाली. जसं आभाळामध्ये सूर्य झाकावा, सूर्य असतो पण आभाळ आडवा आल्यामुळे सूर्य दिसत नाही, मेघाच्या आतमध्ये सूर्य असतो, तशा पद्धतीने हे सगळे राक्षस हनुमंताच्या कडेनं गेले आणि मध्यभागी हनुमंताला घेरला. काय रे तू कोण वानर, वेगी कळवणी डोंगर, गगनी जासी सत्वर, परत निष्ठुर युद्धाची. आणि हनुमंताच्या समोर गेल्या लगेच हनुमंताला त्या राक्षसांनी बोलायला सुरुवात केली. कोण आहे रे तू?
एवढा मोठा पर्वत घेऊन माघारी निघालाय कुठं माघारी फिर युद्धासाठी आलेला आहे राक्षस बोलतात नभिषितून देवासी दानवांते दृष्टीला आणीसी राक्षसांते गणिसी स्वस्त जातोसी आकाशी आणि त्या राक्षसांनी बोलायला सुरुवात केली बाबा कोणीच तू देव दानवांना सुद्धा दृष्टी पुढे त्या ठिकाणी गणत नाही त्यांना दानवांना सुद्धा ऐकत नाहीये कोण आहे तू असा बलवान राक्षसांना तर गणतच नाही आणि निवांत सुस्त आकाशामधून चाललाय राक्षस बोलतात बोलत आहे दृष्टी नानीची गगली जातोसी वेगेची सांडी सांडी पर्वताशी नाही तरी मारसी वानरा आणि राक्षसाने सांगितलं कोणीच म्हणले तू कोणालाच ऐकत नाहीये कोणालाही दृष्टीमध्ये कोण जरी आलं तरी घाबरत नाही असा तू बलवान आहे आकाशामधून चाललाय थांब ह्या पर्वताला सोड नाहीतर मरचिला असा राक्षस बोलतात ऐकोनी राक्षस तर खवळला वानर आलियाची चराचर तरी कपिंद्र नाटोपे राक्षसांचं बोलणं ऐकलं काय बोलली होती पर्वत ठेवून नाहीतर मरशील असं त्यांचं बोलणं ऐकल्यावर हनुमान रागावले हनुमंताने सांगितलं बाबा मी कळी काळाला घाबरत नाही तुम्ही कोण मशक म्हणले माझ्या पुढे आलेले आहेत मी कोणालाच ऐकत नाहीये कोणीही माझ्या पुढे येऊ द्या असं हनुमान बोलतात त्रैलोक्याचे वीर समग्र आई आई सुरासुर दानव मानव समग्र तरी मी कपिंद्र नाटोबे हनुमंताने सांगितलं बाबांनो त्रैलोक्याचे वीर येऊ द्या स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या सगळ्या लोकांवरचे जरी युद्ध माझ्या पुढे आले सुर असुर जरी आले दानव मानव जरी आले तरी कोणालाही मी ऐकत नाही सृष्टी करते समग्र ब्रह्मा आणि हरिहर येऊन शक्ती मत समोर दूत साचा रामाचा आणि हनुमंताने सांगितलं हे बघा तुम्ही राक्षस तर माझ्या पुढे चिलट आहे तुमचं जाऊ द्या ज्यानं सृष्टी निर्माण केली असे जी सृष्टीचे कार्यकर्ते आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश हरिहर हे सुद्धा माझ्या पुढे येऊ शकत नाहीत जरी माझ्या पुढे हे युद्धाला आले तरी सुद्धा टिकत नाहीत का टिकत नाहीत दूत साचार रामाचा म्हणून टिकत नाहीत राम नामाच्या बळावरती मी जगामध्ये कुणालाच ऐकत नाही हनुमान बोलतात येत तुम्ही कायची बापुळी दावता चालवड सवडी व्रत मारल रोकडी अर्थ गडी न लागता आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं अरे तुम्ही काय बापुडे आहेत त्या ठिकाणी सृष्टीकर्ते आले तरी मी त्यांना ऐकत नाही आणि तुम्ही तर काय त्या ठिकाणी असणारी बापुड आहेत एकाच क्षणामध्ये मरचाल हनुमान बोलतात गणेश सरस्वते श्री प्रभु रामचंद्राय नमः ऐसे बोलो हनि कपिनाथ पुच वाढविल्यात अद्भुत जैसा काळ पहाशा अकस्मात दावे कवळीत जीवांशी असो पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या पंचकृपा आशीर्वादाने कधीचे विस्तार बाबाची सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान हनुमंतराय म्हणले मी प्रभू रामचंद्राचा दूत आहे असं म्हटले शिफ्टीला आज्ञा दिली शिफ्टीला म्हणले जरा लय लांब लांब आहे ती म्हणले वाढ म्हणले शिफ्टी वाढली जसा म्हणले काळ पास जीवाला वाढण्यासाठी जसा फेकला जातो तसं शिफ्टी फेकली म्हणले हाती कवळी पर्वत पुढच्या युद्धाची मोकलीत त्याने खंडन केले त्या राक्षसांत मांडीला पर्वत हातात तसाच शिफ्टीला आज्ञा आणि शिफ्टी गर 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 फिरायला लागली राक्षसांची नरडी चिपू लागली अरे हवाई सुत महाबळी याची नजरे हात काळी सत्वर मिळवणी या सकाळी हात फाळी मिळवावी म्हणजे हे हनुमंत वायूचा मुलगा आहे आपल्याला ऐकत नाही जरा सगळी जण एकत्र येऊ
वेगळाले झुंज करीता रणी नाटोपे सर्वत हाय सकळ मिळून येतात होता मारू आता कपीची. अरे वेगवेगळं ह्याच्याजवळ भांडण केलं की ऐकत नाही आपल्याला. आपण जरा एकत्र येऊ सगळे 5-50 मग मारू. हिच्या विचारांनी मनी विसरले युद्ध लागवानी तवा पुचाले जी ठाकरी ख्याती राणी लाविता. असा विचार केला 5-50 एकत्र झाले आणि शिफ्टी आली की त्यांच्या पुढे काय केलं. राक्षस करीता झुंजारी वर्ष ते झाले शास्त्रास्त्री तिथं की निवटी पुचागरी कपी केसरी बळवंत असणारे हनुमंतराचे शिफ्टी राक्षसामध्ये गेले आणि शिफ्टीनं कुणाच्या हातात शस्त्रास्त्र तोडायला रक्षक चक्र करी जीवांचा समार त्याच्या पुच्छ वेगवत्तर राक्षस भारणी वाटीता. काळ पास सगळ्याला काळ असं चक्र कधी कधी कुणाला कसं पडेल कधी येईल सांगते का सांगता येतच नाही. तसं काळाचं चक्र राक्षसांची नरडी शिफ्टी रूपी तर उडवू लागली. एक शिळा टाकीत एक शस्त्रे वर्षात एक अस्त्र प्रेरित दारुण मंत्र दारुण असा मंत्र म्हणायचा. त्या मंत्र शिळेवर टाकायचा पानावर टाकायचा ढालीवर टाकायचा हनुमंतराच्या अंगावर टाकायची. मंत्रणीय महाशक्ती हनुमंतावरी चोरीती एक निधड निश्चिती केली शांती सकळांची. छातीचे शूरवीर असणारे राक्षस मंत्र म्हणायची शक्ती हनुमंतरावर टाकायची पण शिफ्टी चाकातून शक्तीला करायची. राक्षस खाल्ला शक्तीची निज शक्ती श्रीराम शक्ती तो राम स्मरता कपिपती झाली प्रतिहती शक्तीची. शक्तीला ताकद देणारे कोण असेल तर ते प्रभू रामचंद्र. शक्तीची शक्ती कोण प्रभू रामचंद्र आणि ते प्रभू रामचंद्राचं हृदयात नामस्मरण आहे. शक्तीची ताकद संपायची हनुमंतराय. श्रीरामाचे नाम हृदय श्रीरामाचे इंद्री श्रीरामाच्या कर्मतया दुर्गा कोणार्थ अवघड नाही. फक्त काय पाहिजे मुखात राम हृदयात स्मरण आणि इंद्रियांनी कर्म रामाचं. कुठलंही काम सोपं होईल वाचा. स्मरता श्री रघुनंदन आले सर्वांगी पुराण विचारिले कन्नड राक्षस घाण मारिल्या. बरोबर रामचंद्राचं स्मरण केलं की स्फुरणाला हनुमंतराला भाव स्फुरले गेले. शिफ्टीला बी असणारा विसरला आणि शिफ्टीनं दनादन करायला सुरुवात केली. या प्रतिहात पुच्छ शास्त्र पीठ करीत शिळा स्वयची चुर होत लागत क्षय वय शास्त्रांचा. मध्ये असणारे शस्त्र फेकलं की शिफ्टी अडवायची आणि पुढे शिफ्टी यायची की धक्का द्यायची. धक्का दिल्याबरोबर कित्येक रणजगाच्या ठिकाणी पडू लागले. 1 2 3 4 5 7 शतवरी 1 2 3 4 5 7 शतवरी मारिल्या राक्षसांच्या हरी कपी केशरी निज पुच्छाय. कपिन मध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हनुमंतरायच्या शिफ्टीनं 1 2 3 4 5 7 हजार राक्षस संपून टाकली. महाभयंकर भयानक क्रूर रण योद्ध महावीर रमदूत महाचुर केलं चरित्र ते ऐकाय. असा महामारक शूरवीर पराक्रमी प्रभू रामचंद्राच्या दूत हनुमंतरायांनी पुढे काय केलं ऐका. एक बांधणीय पुच्छाशी आदळीले गिरी प्रष्ठयाची पीठ करुणी शिष्या कयम सदनाची पाठविल्या. एकाला शिफ्टीत बांधलं आणि पर्वतावर नेलं. पाहिजे काय औषध म्हणते आणि वर्ण शिफ्टीनं त्याला खाली सोडून दिलं. खाली पीठच रांगोळच त्याचे डायरेक्ट यमद्वारात. एक बाई कवळीले एक लाथा तळी रगडीले एक धाकचे निवाले वीर पडिले असंख्य वीर. कुणाला मध्ये असणारा पायाने रगडला कुणा हाताने मारला आणि कुणाला तर म्हणजे घाबरूनच गेलं कोणतं. एक पाहता क्रूर दृष्टी धाक्या मारी करीती मूत्र वृष्टी विकल भावरी उठाउठी प्राण शेवटी सांडिते. एका करते सुंदर रागत बघितलं सांग गांडत वली त्याची कामच तमाम म्हणले. असे कितीतरी राक्षस घाबरून मी एक भूकार्य व्याली विशेष देहाते विसरली एक दिपुटी लागली एक मुकली सर्वस्व. एकाच बळ जवळ गेली बहुकार जय श्रीराम म्हणलं की घाबरायची. येण्यासारखी 10 दिशेला पळायची. देहवान विसरायची म्हणजे मयूर रे नको कुणाच्या बी नादी लागायचं पण हनुमंत गगनी रवी मंडळ मेघाच्या सकळ देवी यवनी राक्षस दळ घोळांघोळ अच्छा दिलाय. जसं म्हणजे असणारा ढग आल्याबरोबर सूर्याला झाकावा तसं सूर्यरूपी हनुमंत राहिले सगळ्या राक्षसांना झाकून टाकलं. रवी आपल्या निज किरणी मेघांचे अंतर भेदोनी स्वप्रकाश करुणी आवनी गगन प्रकाशी. रवी
सूर्य आपल्या ताकदीनं म्हणजे असणार येतो आणि सर्व तेज जगतावर बसवतो, तसं हनुमंतराय रूपी तेज राक्षसावर पसरला. हे रामदळी हनुमान वीर जय विमूर्तिमंत दिवाकरा महामेघ राक्षस वीर पाती कपींद्र आणि असं प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये मूर्तिमंत अवयवासहित सूर्य कोण असेल तर ते हनुमंत आहेत आणि त्या हनुमंतराला झाकण्यासाठी आलेले राक्षस टपाटप मरू लागले. आप कवी कपिकुळी दिनमणी पुच्य रूपणी किरणी अंतरे सकल हंची मिळून ठेला करणी वाता श्रेष्ठ कपिकुळामध्ये असणारा सूर्यरूपी हनुमंतराया आणि त्या सूर्याचं किरण म्हणजे असणारी शिफ्टी, या दोघांनी मिळून सगळ्यांचे अंतःकरण राक्षसांची होर पळायला सुरू केली. जेवी सरोवरी गाजारी गाय कमळी निवटी वेगाय देवी कपिने लाग वेगे राक्षस असणाऱ्या समुद्रामध्ये जावा त्याने आपल्या सोन्याने कमळाची फुलं तोडून टाकावी. तशा प्रकारे रणनजरिकाने कित्येक राक्षस हनुमंतराने संपून टाकले. पर्वते सहित युद्ध करिताय देखता देव समजताय ववनी सकळ विस्मित स्तुती करीत कपीची. पर्वताखाली हात आहे तरी सुद्धा बिगर पर्वत न सोडता हनुमंतराय युद्ध करत. देवानी बघितलं, वा वा हनुमंतराय काय स्तुती करतात. मानवानी सुरासुरी पुष्पवृष्टी कपिशिरी करीत झाल्यानी जगजरी जयकारी हर्षित. आनंद वाटला. देवांना फुलं घेतली हनुमंतरायावर टाकली आणि पवनसूत हनुमान की जय, जानकी वल्लभ हनुमान की जय, अशा प्रकारचं असणार जय जयकार करू लागले. सूर जय जयकार करीताय विजयी झाल कपिनाथाय देवानी स्वस्त पर्वत आला रघुनाथ वंदन. असं सर्व असणारे देव जय जयकार हनुमंतरायाच्या नामाचा करू लागलेले आणि प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाच्या जोरावर हनुमंतरायाने जिथून पर्वत आणला होता तिथं नेऊन ठेवला. का? सृष्टीशी पृथ्वीशी उद्धटपणा करायचा नाही कधी. कुणी केला होता? पुढे इति होवी मग सांगतो कुणी केला होता बरं का. उद्धटपणा करायचा नाही. एक झाड तोडलं दुसरं झाड लावायचं, तोडलं तर पुन्हा लावायचं, दुसरं लावा तुम्हाला अडचण येत असली. पण निसर्गाशी उद्धटपणा करू नका. उद्धटपणा करायला कोण गेलं काय होईल वाचा. लोटांगण श्रीराम चरणाय नमन केले श्री लक्ष्मणाय सुग्रीवाशी केले नमन अंगदई जाणार लगेच जिथं पर्वत होता तिथं ठेवला आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं. लक्ष्मणजीच्या पाया पडले, सूर्यराजाच्या पाया पडल्या, अंगदेवराच्या पाया पडल्या. बघा किती विभीषण शरणांगताय त्याशी नमी श्री हनुमंताय ये रे वानर समर्थ नमी कपिनाथ आवडीने हनुमंतराय विभीषण काकाच्या शरणागत असले विभीषण काकाच्या पाया पडलेले. एवढंच नाही, हनुमंतरायाने असणाऱ्या सर्व वानर मंडळींच्या सुद्धा आवडीनं पाया पडत. कटाळ नाही, कोण कसं पाया पडून माझ्यापेक्षा बारीक येते, मी एवढं काम करते बरोबर, हा गर्व अभिमान नाही, नम्रतेने सगळ्यांच्या पाया आवडीनं पडू लागले. श्रीरामे दिसले आलिंगणाय हृदय धरिला कवलुनाय सौमित्राच्या जीवदान तू वदान माझा दिसले. रामचंद्रानंद झाल्यानंतर भरत हनुमंतराला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलं म्हणून हनुमंतराव वा लक्ष्मण रूपी मला तुम्ही माझा भाऊ वाचवला, मला जीवदान दिलं लक्ष्मण रूपी, अशी स्तुती प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची करू लागले. सौमित्रे आलिंगले हनुमंताय तू आमचा जीवदाताय सुखी केले श्री रघुनाथ बहुआता काय रामचंद्राचे भाऊ लक्ष्मणजी उठले, हनुमंतरायाला आलिंगन दिलं आणि म्हणू लागले काय मग बोलू तुझ्याविषयी. प्रभू रामचंद्राला सुखी केलं आणि मला जीवदान दिलं हनुमंतराया तुम्ही. आम्ही बंधू ते कुबंधू तू काही नसोनी सुबंधू आमुचे निरम दुःखाव बोधू सुखाव बोधू तुझे आम्ही
असणारे सख्य भाऊ असताना कुबंधू झालो का तर मीरांगणाच्या ठिकाणी पडलो ना आमच्या प्रभू रामचंद्राला दुःख झालं माझ्यामुळे त्याच्यामुळे आम्ही कुबंधू पण तो आमचा कुणी नसताना लक्ष्मणजीला माहित नाही पण ही त्यांचाच भाऊ आहे लक्ष्मणजीला माहित नाही पण त्यांचाच भाऊ आहे माहितीच होऊ देत नाही ती मग म्हणले तरी सुद्धा तो आमचा कुणी नसताना सुबंधू चांगला बंधू आहे म्हणले आमचा तो असणारा भाऊ आहेस म्हणले आमच्या प्रभू रामचंद्रानं मला जीवदान देऊन तू सुखी केलंस तुझ्या एक एक कर्माय आठवितार्य प्रभंगमाय मन विसर्या मन धर्मा विरोत्तमा हनुमंत वीरांमध्ये श्रेष्ठ हनुमंतराया तुमचे असणार केलेलं काम त्या कामाची आठवण करावं म्हणा मारावं म्हणलं आणि मनात त्या कामाचा विचार करावा म्हणलं तर मन सुद्धा स्थिर होतं एवढं तुमचं काम करतंय काम एवढं भलं मोठं तुमचं काम आहे चित्त शुद्धीची माताय स्मरत चित्त चकिताय वधू जाता इंद्रजित झालं प्रतिहात मी येते काय सांगायचं सीतामाऊलीचा शोध घ्यायचा आम्ही हात टेकले इंद्रजिताला मारताना सुद्धा म्हणजे असणार आम्ही हात टेकलं होतं पण हनुमंतराय तुम्ही एकल्यानी विरे आपणाय जुत्पत्ती आणि मनर गणाय शरणांगत विभीषण तू आपण वाचविलाय एक हनुमंतराय तुम्ही सर्व 18 पद्मवानर 72 घोड्या 56 घोडी माकडे एवढं सैन्य आणि शरणगत असलेल्या विभीषण काकाला सुद्धा हनुमंतराय तुम्ही वाचवलं भलं मोठं काम तुम्ही केलं त्रैलोक्याशी त्या मारविले इंद्रजिताची यशाची झाले मला सौमित्राची काय तुझ पाशी तुझ्या सांगू काय सांगू हनुमंतराय तुम्हाला मला असणार 33 कोटी देवाला इंद्र त्या इंद्राला गळ्याला बांधून आणलेला इंद्रजित अनावर होता आम्हाला सुद्धा तुम्हीच संपवलं त्याला आणि त्याचं श्रेय तुम्ही लक्ष्मणजीला दिलं काय वर्णन करू असं लक्ष्मणजी म्हणतात करिता रामाशी तू पावणी वेगाची सावर करणी स्वामीची स्वस्वरूपाची प्रभोनी आणि प्रभू रामचंद्र किती दुःखानावर झालं किती शोक करत होते तुम्हीच त्यांना असणाऱ्या जागेवर आणलं गेलं आणि त्यांनाच असणाऱ्या परिस्थितीची माहिती जाणून करून दिली जागेवर प्रभू रामचंद्राला आणलं अशा प्रकारचं तुम्ही किती किती कामं केली काय काय सांगू अजून राम सगळ्या स्वरूप स्थिती तो राम प्रभू दिला मारुती दशा करशी ख्याती त्रिजगती रामदूताय स्वस्वरूपाची जाण प्रभू रामचंद्राला तुम्ही करून दिली हनुमंतराय एवढं तुम्ही कार्य भलं मोठं केलं म्हणजे असणारा अहो रात्र प्रभू रामचंद्र दास्यत्व करता तुमच्यासारखा श्रेष्ठ ह्या जगतात कुणीच नाही असं लक्ष्मणजी म्हणतात राम सुख प्रकाश कर्मान दया काही सुखाचे हिल स्वरिव सुख कपिनायक मारुती रामचंद्राला सुख देणारा कोण असेल तर ते हनुमंतराय हे जगाच्या ठिकाणी प्रसिद्ध झालं म्हणून सर्व असणारं सुखाचं सोलीव सुख कोण असेल तर हनुमंतरायात असं लक्ष्मणजी म्हणू लागले हनुमंत सौमित्र चरण लागा दयरे सुखावरी त्वरित चरण वंदित सौमित्र अशा प्रकारचं असणार लक्ष्मणजी बोलले हनुमंतरायाचं पायाला धरलं तेवढ्यात हनुमंतराय उठल्या लक्ष्मणजीच्या पाया पडले काय म्हणते सौमित्र ऐका विनंती जी तुकी कपीची शक्ती ती तुकी रामनामाची ख्याती नामे विन मारुती काही लक्ष्मणजी जेवढी माझी तुम्ही आता प्रसिद्धी सांगितली तुम्ही माझ्या कीर्तीचं जेवढं वर्णन केलं हा माझा अजिबातच काय नाही ही सगळी प्रभू रामचंद्राच्या नामाची ताकद आहे जेव्हा संकट काही पडत तेव्हा नामे विघ्न विजयी कपिनाथ लटिकाची ज्या ज्या वेळेस माझ्यावर संकट पडत होतं का नाही म्हणजे आपल्या वावटळ आली का नाही राम 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 आपण जसं म्हणतो का तसं ज्या वेळेस माझ्याकडे संकट येत होती त्यावेळेस मी फक्त राम राम असं म्हणायचं म्हणजे निमित्ताला म्हणजे हनुमंतराय विजयी ही खोट आहे सगळी राम नाम विजयी आहे श्री राम नाम स्मर्त द्वंद्वे नुदविती माता विघ्न हनुयाला तर कपितत्व निज विजयी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केले की सुख दुःख झाली बोलवून सुख दुःख जातच होतं म्हणजे असणाऱ्या आणि हनुमंतराय विजयी होत होत रामनामामुळं हे तुके कपीच्या बळ तितके नामाची केवळ आहे हे तू राम भजन अहो जेवढं जेवढं जे काय हनुमंतरायचं विजय ते हनुमंतराच्या
शक्तीचं बळाचं नाही, नामाच्या प्रभू रामचंद्राच्या नामाचं विजय म्हणजे असणार का तर ते अति अखंड प्रभू रामचंद्राची सेवा आणि भजन श्रीराम जयराम करतात म्हणून आईच्या विनोनी राव मित्राशी आलिंगीले सुग्रीवाशी विभीषणादी अंगदाशी वानराशी आलिंगी अशी विनंती लक्ष्मणजीची केली. समजून सांगितलं गेलं सर्व नर वानर मंडळीला पुन्हा आलिंगन दिलं, सुग्रीवाला आलिंगन दिलं. सांगितले सगळं व्रत झाली देवहू तर आम्ही निवालेली समस्त कपिला रक्षिराय. आणि अशा प्रकारचं झालेलं व्रत सगळे युद्ध झालेलं काय झालेलं हनुमंतरायांनी सगळं सांगायला सुरुवात केली आणि कसं रक्षण वानरांचं झालं काय केलं तेही सांगू लागले. वरवी येतो निजाते वेळा रावणी राज्याचं पट बिलाय कपट श्रम निर्मिला गोवू लागला कपिशी. काय सांगायचं म्हणजे असणार हिथून हनुमंतराय ओले आणायला चालले होते म्हणजे ते दिव्य औषधी आणाय पर्वत आणायला चाललं तर ते राजा रावणाने म्हणजे त्याला मी राज्य देतो म्हणला. काढली मिला कपटी वेश धारण केलं त्याने आडवलंच की म्हणले. श्रीराम स्मरता चित्ती झाली कपटाची उपहती राक्षस मारिला निश्चिती प्रताप शक्ती नामाची. आणि मग प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण केलं आणि कपटाची गती उडाली. खरा राक्षस कळला मी राक्षस आहे म्हणून त्याला भुललो होतो म्हणजे असणारा. 1-2 तास घालवलं त्याच्यातच म्हणजे असणारा. पण काय करायचं नेमकं कपट त्याचं कळलं रामनामामुळं आणि संपवलं त्याला रामनामाच्या द्वारावर पुढं. सरोवर भितरी शापदाग्धनीच्या चारी गेला वया कपी कशरी पायी झडकरी झोंबरी. तिथून म्हणजे असणारा समुद्र होता त्या समुद्राचं पाणी प्यायला गेलं तर सांगितलं ना राक्षस आहे समुद्राचं पाणी प्यायला गेलं आणि तिथली ती मगर सुसर आली आणि ती लागली की मला मारायला म्हणजे असणाऱ्या हनुमंतराला धरायला लागली. तिच्या पायाला धरलं. पायी झोंबता कपिशी राम स्मरण आवेशी मारू आदरिले राक्षसीची रामे तीची उद्धरिले. पायाला माझ्या झोंबली ती झटका मारला रामनामाच्या द्वारावर आणि तिचं संगत मला घडली. संगत रामनामाचं संगत ती अजापुरती माझ्यापुरती तिला 2 सेकंदाची पाय धरण्यापुरती माझी संगत झाली. धरित सज्जनाचे पाय पराजय कधी नाही. मग असं माझं पाय धरलं आणि तिचा उद्धार झाला. रामनामाच्या द्वारावर अप्सरेचा उद्धार झाला. तेने राक्षसाची माता माझा सांगितलं व्रतांत कपटी म्हणून या घात करिता मुक्त रामे केला. आणि जेव्हा राक्षसाने सर्व असणारी माहिती त्या अप्सरेने मला सांगितली गेली आणि तिने मला माहिती सांगितली. प्रभू रामचंद्राच्या कार्यात मदत केली. रामनामाच्या जोरावर ती म्हणजे असणारी सुसर होऊन समुद्रात पडायची असेल तर दिव्य ध्येय तिला प्राप्त झाला. का तर उद्धटपणा निसर्गाची करायचं नाही. आपले 4-5 वर्षाखाली उद्धटपणा झाला होता. काय केलं होतं कृत्रिम पाऊस पडायला निघाली आहे का ना. उद्धटपणा निसर्गाशी कृत्रिम पाऊस पडायला गेली. जिथं ढग पडलं तिथं ढबाढप पडायला लागलं. हा आणि कुठे कुठे तर पडलंच नाही आलेलं पुढे निघून गेलं. वाचा औषधीच्या राखीच्या गंधर्व त्याच्या गणी विसरले युद्धाच्या ते श्रीरामे निवटिले. तिला मुक्त केलं पुढे असणार पर्वताला गेलो तर त्या पर्वताला म्हणजे 14,000 गंधर्व रक्षण करण्यासाठी होती. म्हणजे ती या वेळात उठले माझ्या अंगावर आले. ओढे भरताची भेटी ते सांगितली सकाळ गोटी पर्वत नेता संकटी राक्षस कोटी उठावले. पुढे भरताची भेटी ती सांगितली सगळ्या गोष्टी. भरताची गोष्ट काल सांगितली की मग पुन्हा कशाला बाबा अजून राक्षस कसं उठली. पर्वत घेऊन आता पर्वत घेऊन जाताना नव्हती का आत्ताची आता लगेच आली का माघारी. मग म्हणले असणार परत तिथून पर्वत घेऊन असताना नंदीग्रामाच्या ठिकाणी भारताची गाठ पडली. त्यांचा आदर सत्कार घेता पर्वत तुमच्या विषयांना पोहोचला. पुन्हा पर्वत घेऊन चालू तर पुन्हा राक्षस अजून हाती असता गिरीवर युद्ध झाले मात्र मग म्हणजे हातात पर्वत होता तरी सुद्धा राक्षस अंगावर आली. पण प्रभू रामचंद्र तुमच्या नामाच्या जोरावर जेवढी राक्षस आली तेवढ्यांची शांती केली. जेवणी पर्वत परतोनी आलो येतो ऐकता कविता व्रत मानर समस्त सुखावर. जिथला पर्वत जिथं होता तिथं जसाच्या तसा ठेवला आणि माघारी आलो. असं हनुमंतरायची गोष्ट वानर मंडळीने ऐकली. सर्व वानर मंडळीला आनंद वाटला. बाप जगजी हेटी हनुमंत सर्वांनी आपल्या शिफ्टी डोक्याच्या वर केल्या. हनुमंतराय पुढे नाचू लागले. हनुमंतराय श्रेष्ठ हनुमंतरायची कीर्ती हनुमंतराय आहेत असं म्हणून नाचू लागले. एका जनार्दनाच्या रक्षाचं निर्दोळी निदान पर्वत स्वस्त
जनिता पुन्हा कपिनंदन निज विजयी. असं शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेल्या की नव्हे गावा काका आपल्या सद्गुरू शांतीप्रभू एकनाथ महाराजाला शरण गेल्या आणि शरण जाऊन असणारा सांगतात की हनुमंतराने ह्या अध्यायाच्या ठिकाणी सुंदर असणारी कीर्ती केली. पर्वत जित्ता होता तिथं नेऊन ठेवला. सर्वांना आनंद झाला. आता पण राजा रावणाला दुःख झालं. आता उद्या राजा रावणाची भाऊ राहिले ते अहिरावण महिरावण. आता कुठं आहे नेत्यात बरोबर मुंबईला नेत्यात बरोबर रामचंद्र लक्ष्मणजीला धरून आणि तिथं मग हनुमंतराय जाणार. हनुमंतरायला पण ब्रह्मचारी पण मुलगा मकर ध्वज सुंदर असणार उद्याच्या त्या ठिकाणी असणारा गोड निरूपण ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळी करतात आणि अध्यायाचे कथानक संपवले. तिसरी बाबत रामायणी लखंडे ककाटिकाय हनुमंत द्रोणागिरीचा परिणाम नाम पंचशतमाध्याय.